देशासह जगावरती ओढवली होती आणि अशा काळात देखील या शेष फाउंडेशननं सर्वोपरी मदत करण्याचं असणारं महत्त्वाचं असणारं कार्य केलं। महापुराच्या ग्रासलेल्या चिपळूणवासियांना देखील मदतीचा हात इम्रान कोडकरी, इम्रान खतीब आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून दिला। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत मदतीचा हात देणं, मग ती शैक्षणिक साहित्य असेल, फीच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर चिपळूण शहरातील किंवा परिसरातील असणाऱ्या शाळांना आर्थिक मदत करणं, अशा प्रकारचं असणारं उल्लेखनीय कार्य या संस्थेच्या माध्यमातून घडलं। आणि म्हणून सपोर्ट एज्युकेशन सपोर्ट ह्युमॅनिटी या ध्येयानं प्रेरित होऊन या शेषची असणारी स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील असणारे जे गुणवंत आहेत या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करत आहोत। थोड्याच वेळात विद्यार्थी समुपदेशन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। शेष फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करणार आहे, आपल्या सर्वांचं असणारं एक चिपळूणवासियांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय इम्रानभाई कोडकरी आपण आपल्या शुभास्ते आपण पहिल्या सन्मानाकडे आपण जावे। तर मग ते नातेवाईक असोत, मित्र असोत, शुभचिंतक असोत किंवा कार्यकर्ते असोत, आणि या प्रत्येकाला जवळून एक लोकांचा असणारा एक चांगला संग्रह ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण पाहिला ते चिपळूण संगमेश्वरचं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे आपण पाहतो। आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। आदरणीय सन्मान्य आमदार श्री शेखरजी निकम या नवीचे असणारे सन्मान्य ऑफिसर आणि आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय शेखरजी निकम यांना सद्भावनेचं प्रतीक असणारी शाल, पायाची शाल, त्याचबरोबर बुके आणि सद्भावनेचं प्रतीक असणारं जे सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान केलं जाईल। तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं हा एक महत्त्वाचा असणारा क्षण आणि त्यात शेष फाउंडेशनच्या माध्यमातून सपोर्ट एज्युकेशन सपोर्ट ह्युमॅनिटी या ब्रीदवाक्यानं प्रेरित होऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातो। प्रशासनातलं एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्या आदरणीय सन्मान्य श्री राजवाने साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं। एक राजकीय क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं, सहकार क्षेत्रातलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे सन्माननीय चेअरमन सन्मान्य श्री प्रशांतजी यादव सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे। चिपळूणच्या जडणघडणीत महत्त्वाचं असणारं योगदान आदरणीय यादव साहेबांचं आपण सर्वजण जाणतो। चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही आणि शब्दातही, आणि असंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घर करून राहणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण प्रशांतजी यादव सर यांच्याकडे आपण पाहतो। तर त्यांना आपण आज शेष फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक प्रेमाचा असणारा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आदरणीय सन्मान्य प्रशांतजी यांचा या ठिकाणी शेषच्या माध्यमातूून सन्मान चिन्ह देखील आपण आदरणीय यादव साहेबांना या ठिकाणी प्रदान करीत आहोत। धन्यवाद बरकतबाई, मनपूर्वक आभार आदरणीय प्रशांतजी यांचा। घरातलं असणारं जडणघडणीतलं एक महत्त्वाचं असणारं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असू द्या, त्याचबरोबर चिपळूणला जिथे जिथे एखादी अवघड स्थिती उद्भवली, संकटात चिपळूण असताना ज्यांच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला, एक कर्तव्यदक्ष पोलीस जे चिपळूण नगरपालिकेचे असणारे मुख्याधिकारी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय सन्मान्य श्री प्रसादजी शिंगटे साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे। आदरणीय प्रसादजी शिंगटे विनंती करूया। सन्मान्य शब्बीरभाई आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे। शब्बीरभाई राजीवटे आजच्या कार्यक्रमाचे आपले उत्सवमूर्ती सन्मान्य प्रसादजी शिंगटे साहेब। असं म्हणतात की यशाला चकाकी तेव्हाच मिळते जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो आणि व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची प्रत्येक कृती ही प्रामाणिक असते। आणि आपण पाहिलं आहे चिपळूणवासियांसाठी भरभरून देण्याचं असणारं काम आदरणीय शिंगटे साहेब यांच्या माध्यमातून घडलं आणि त्यामुळं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करतो। सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस जयेंद्र खताते, त्याचबरोबर शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष पोलीस निरीक्षक सन्मान्य रवींद्रजी शिंदे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे। आदरणीय रवींद्रजी शिंदे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, तर त्यांना या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। चला, असं म्हणतात की संधी येत नसते तरी आपल्या कार्यातून निर्माण करायची असते। नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करायचं की लोकांनी आपलं नावच काढलं पाहिजे। आणि असंच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चिपळूणमध्ये जिथे जिथे अडचणीची असणारी स्थिती असते आणि त्या प्रत्येक गुन्ह्याचा तपास असू द्या, त्याचबरोबर अनेक प्रकारचे पोलीस प्रशासनातले उपक्रम असू द्या, त्या प्रत्येकामध्ये शिंदे साहेबांचं असणारं योगदान अतुलनीय असतं। त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करता आपण पाहतो
आणि म्हणून खतीब सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एवढंच म्हणेन, आपला स्वभाव नेहमी प्रामाणिक असावा, कारण आपली ओळख ही नावानं होत नसली तरी आठवणी आपल्या गोड स्वभावानं होत असते. आणि असंच एक मनमिळावू शांत व्यक्तिमत्व आपल्या चिपळूण असलमबाई मालगुणकर हे देखील या ठिकाणी सन्मान करताना. आशेचे आणि निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. हे सामाजिक क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव. आणि म्हणून यासीनबाईच्या बाबतीत एवढंच म्हणेन की जीवनातील कटू प्रसंगांना प्रेरणेने परावर्तित करणं जमलं की यशस्वी होता येतं. ते आमच्या यासीनबाईंकडे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच लक्षात येतं. पुढच्या सन्मानासाठी आपण आपल्या सर्वांच्या उपस्थित आपण या ठिकाणी मॅडमना सन्मानित करत आहोत. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष सन्माननीय शेखरजी निकम सर यांच्या शुभास्ते हा एक स्पेशल सन्मान शेष फाउंडेशनच्या वतीनं. उद्या त्याचबरोबर रक्तदानाची असणारी सेवा असू द्या, त्या अनेक ठिकाणी आपण पाहिलं आहे की रुग्णांना मदतीचा हात असू द्या, प्रत्येक ठिकाणी आमचे नाझीमबाई हे धावून जात असत प्रत्येकासाठी. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. महत्त्वाचं असणारं योगदान सन्मान्य सतीशजी कदम यांच्या माध्यमातून या पत्रकारितेबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात देखील महत्त्वाचं असणारं कार्य हे अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा असणारा सन्मान या शेष फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्यावरती कौतुकाची असणारी थाप ही दिली जाते. आजचा हा एक महत्त्वाचा असणारा सन्मान तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण करताना. यानंतर सरांच्या शुभास्ते आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. आणखीन एक यात शिकम सन्मान्य आमदार चिपळूण संगमेश्वर यांच्या शुभास्ते आपण राजेंद्र कुमार शिंदे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करतो. धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जातो. पुढचा एक स्पेशल सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या केअरच्या माध्यमातून जागतिक उत्कृष्टतेसाठी 50 वर्षाखालील भारतातील उद्योन्मुख डायनामिक फेमिना 2023साठी ज्यांना सूचीबद्ध करण्यात आलं. आशिया खंडातील मोस्ट प्रॉमिसिंग डॉक्टर आणि प्रभावशाली ग्लोबल चेहरा 2022, प्रख्यात डॉक्टर ऑफ इंडिया 2022, मिस इंडिया चेंज मेकर 2021 आणि त्याचबरोबर ग्लोबल चेहरा 2021च्या माध्यमातून ज्यांना सूचीबद्ध करण्यात आलं. आज तक, न्यूज 18, झी न्यूज, BBC UK, BBC इंडिया, खलीज टाइम्स, गल्फ न्यूज, सकाळ, दैनिक भास्कर, जागरण, त्याचबरोबर टाइम्स ऑफ इंडिया आणि असेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ज्यांना प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर जो इंडो ग्लोबल युनिव्हर्सिटीचा असणारा जागतिक सामाजिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा इंडो ग्लोबल एज्युनिव्हर्सिटी अवॉर्ड ज्यांच्या माध्यमातून ज्यांना मिळाला. सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटी US क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये ज्यांना डॉक्टरेट मिळाली. आणि नुकतीच मागच्या महिन्यामध्ये गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्यांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं, त्या आजच्या कार्यक्रमाच्या असणाऱ्या उत्सवमूर्ती टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. एक प्रतिष्ठित सायकोलॉजिस्ट डॉक्टर मलिहा साबळे मॅडम. यानंतर आपण शेष फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते सह्याद्री पॉलिटेक्निकल कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय भोसले सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. सेसचे डायरेक्टर सन्माननीय इम्रानभाई कोणकरी यांना आपण आमंत्रित करूया. आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी भोसले सरांना आपण सन्मानित करूया. कार्ड अवॉर्ड ज्यांना मिळाला आणि रिओ टेंटोच्या माध्यमातून सेवा उत्कृष्टता पुरस्काराचे मानकरी. अनेक शाळा, विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्यांनी करिअर समुपदेशन करण्याचं काम केलं. तरुणांच्या कार्यासाठी ज्यांना कोकण प्रदेशामध्ये यूथ आयकॉन म्हणून ज्यांचं ओळखलं जातं आणि सध्या अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये 14 वर्ष ते कार्यरत आहेत. आणि नुकतीच MEO मरीन इंजिनिअरिंग ऑफिसर क्लास 1ची असणारी जी परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग ऑफ इंडियाच्या अंतर्गत मर्चंटमध्ये चीफ इंजिनियरच्या अंतिम रँकसाठी जे उत्तीर्ण झालेले आहेत ते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेषचे असणारे डायरेक्टर आणि एक दुग्धशर्करोयोग म्हणून आपण म्हणूया. आज आपण शेषचा कार्यक्रम आहे, मात्र त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे, ज्यांचा आज वाढदिवस आहे. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. शेषचे फाउंडर, डायरेक्टर आणि मर्चंट नेव्हीचे असणारे अधिकारी आमचे इम्रानभाई कोणकरी या ठिकाणी प्रास्ताविकासाठी येत आहेत.
मानवता अंगी बाळगून समाजकार्य करत असताना शिक्षण क्षेत्रातही काहीतरी भरीव कामगिरी करावी या हेतूने माझे सर्व मित्रमंडळी आम्ही सर्वांनी सेश फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आज शिक्षण हे एक असं शिक्षण ही एक साधन संपत्ती आहे की ज्यामुळे मनुष्याचा व्यक्तिमत्व घडतं. तसेच शिक्षणामुळे आपणा सर्वांचा सर्वांगीण विकास घडतो. उच्च शिक्षणाशिवाय आपल्याला आजच्या या आधुनिक काळामध्ये काही पर्याय नाही. या शिक्षण घेणाऱ्याबरोबरच देशाचं भवितव्यसुद्धा हे शिक्षण घेणारे तुम्ही सर्व जमलेले विद्यार्थी तुम्हीच उद्याचं भविष्य आहात. मी तुम्हाला आज एवढंच सांगेन की शिक्षणामुळे विकासाची सर्व दारे खुली होतात आणि तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं तर तुमचा एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व घडवता आणि त्याच्यातून आपल्या देशाचा विकास होत असतो. तर जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम जर तुम्ही सर्वांनी घेतलेत तर आज आपली आयशा काझी असेल दापोलीची, तसेच चेतन पंधिरे असेल संगमेश्वरचा, तसेच आज या 2 विद्यार्थ्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ते क्रॅक करून आज देशासाठी IAS IPSमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे. आज कोकणाने आपल्याला जर तुम्ही बघायला गेलात तर बऱ्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तसेच वामन काळे असतील, आचार्य विनोबा भावे असतील, हे अशी मोठी भारतरत्न म्हणून नावं आपल्याला आज मिळाली. कोकणामध्ये प्रचंड बुद्धिक्षमता आहे, परंतु ही बुद्धिक्षमता असतानासुद्धा थोडासा तुम्ही पाहिलं तर आज आपली मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये थोडीशी मागे आहेत. तर याचं स्पर्धा परीक्षा असतील, तशाच आज इंजिनिअरिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये जसं मर्चंट नेव्हीचं एक मरीन इंडस्ट्री आहे जी आज जगामध्ये पूर्ण जगाची मालवाहतूक जवळजवळ 95% सागरी मार्गाने होते. अशी वेगवेगळी क्षेत्रं आहेत. ऑटोमोबाईल सेक्टर असेल, तुमची स्टील इंडस्ट्री असेल. आज स्टील इंडस्ट्रीमध्ये चायना जगामध्ये आज 1 नंबरला आहे. आज भारतसुद्धा चांगली कामगिरी करत आहे. भारतसुद्धा आज आपला जवळजवळ 3 नंबरला आहे. तर अशा सगळ्या थर्मल पॉवर प्लॅन्ट्स असतील, अशा सर्व ठिकाणी तुम्हाला जर आज आपलं करिअर घडवायचं असेल तर चांगल्या शिक्षणाशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. परंतु हे सगळं घडत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये आपली मुलं कमी का पडतात तर मार्गदर्शनाचा अभाव. तर कोणती स्ट्रीम निवडली पाहिजे, कोणत्या तुम्हाला ब्रँचेस आहेत, तर कोणतं सिलेक्शन जर राईट टाईमला तुम्ही करू शकला नाहीत तर मग तुम्ही परीक्षा क्रॅक करायला आपली आज एवढी प्रचंड बुद्धिमत्ता कोकणामध्ये असूनसुद्धा कोकणाची मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडली आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन की आज सेश फाउंडेशनच्या माध्यमातून आज इथे CEO आपले डायरेक्टर तसेच कलेक्टर सर आणि SP सर येणार होते, परंतु काही कारणास्तव ते त्यांच्या कार्यामुळे ते येऊ नाही शकले. परंतु आज आपले नगरपालिकेचे CEO प्रसाद शिंगटे सर आहेत, तर ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील की आज स्पर्धा परीक्षांमध्ये येण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे, त्याचा काय क्रायटेरिया आहे. माझ्या बाबतीत जर म्हणायला गेला तर मी आज मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनियर हा माझा हुद्दा आहे. तर या तुम्हाला जर मर्चंट नेव्हीमध्ये सुद्धा जर करिअर करायचं असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही 4 वर्षाचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून तुम्हाला 1 वर्षाचं ग्रॅज्युएट मरीन इंजिनियर्स असं ट्रेनिंग करता येईल. तर या ग्रॅज्युएट मरीन इंजिनियर्ससाठी देशामध्ये जवळजवळ 3 ते 4च इन्स्टिट्यूट आहेत. तुमचं अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनी असेल, तोलानी इन्स्टिट्यूट असेल, तसंच ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अशा 4 ठिकाणी जर तुम्ही 12वी पास तुमचे जर 65% फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचा जर जास्त टक्के असतील तर तुम्ही 1 वर्षाचं 4 वर्षाचं BE करून 1 वर्षाचं ग्रॅज्युएशनमध्ये मरीन इंजिनिअरिंग करून तुम्ही आपलं करिअर घडवू शकता. तर मी तुम्हाला जास्त वेळ कारण मी नॉर्मली सगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन करिअर काउन्सिलिंग करत असतो, परंतु आज इथे आपल्याला CO सर आहेत, ते आपल्याला स्पर्धा परीक्षांबद्दल बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन करतील. आणि प्राचार्य मंगेश भोसले सर आहेत, या सर्व वरिष्ठांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. आज या सेक्स फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा जो मार्गदर्शन शिबिर आणि थोडक्यात जे आज चिपळूणमध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, मास्टर्स ज्या चांगल्या डिग्री घेऊन जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि जे या शैक्षणिक क्षेत्र असूनसुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये जी लोक काम करत आहेत, सतीश भाऊ असतील, राजेंद्र भाऊ असतील, अशा जे आज आमचे पत्रकार बंधू असूनसुद्धा जे सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आहेत, तर अशी चांगली शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
आमच्या या सर्व बंधू भगिनींना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आज हा जो सत्कार सोहळा आयोजित केला आहे, त्यासाठी तुम्ही सर्व मान्यवर इथे आज उपस्थित राहिलात. आज हे सर्व स्टेजवरील सगळे वरिष्ठ मान्यवर आहेत, त्यांनी त्यांचा एक अमूल्य वेळ दिला, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. इथून पुढील कार्यक्रम चालू होईल. आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आदरणीय इम्रान भाई. धन्यवाद. यानंतर आपण मान्यवरांच्या मनोगताकडे आपण वळतोय. सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं, कोकणातील असणारे सगळे पत्रकार यांच्या वतीनं आपण मनोगतासाठी या ठिकाणी आमंत्रित करूया. एक कोकणातील ज्येष्ठ पत्रकार आणि हेल्प फाउंडेशनचे असणारे संस्थापक आदरणीय सन्मान्य सतीशजी कदम यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. च्या वतीने सपोर्ट एज्युकेशन अँड सपोर्ट टू ह्युमॅनिटी अतिशय सुंदर नाव दिलं आहे फाउंडेशनला. आणि या फाउंडेशनचे सर्वेसर्वा माझा ज्युनियर मित्र इम्रान कोणकरी यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. अर्थात तो दरवर्षी असे मोठा कार्यक्रम आयोजित करत असतो. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज त्याचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याचा वाढदिवसाच्या पहिल्यांदा त्याला शुभेच्छा देतो. कोकण एक्सप्रेसच्या वतीने शुभेच्छा देतो, हेल्प फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देतो. या डायसवर व्यासपीठावर विराजमान या तालुक्याचे, संगमेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम, DYSP राजमाने साहेब, PI शिंदे साहेब, चीफ ऑफिसर मुख्याधिकारी शिंगटे साहेब, आपण सर्वच मान्यवर इथे बसले आहेत. प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट पुरस्कार दिलात, अन्य लोकांना पण तुम्ही पुरस्कार दिलात, त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो. इम्रान हा सामाजिक क्षेत्रात वावरणारा युवा तरुण आहे आणि तो लोकांना या पद्धतीने तो लोकांमध्ये मिसळत असतो. कदाचित असं होतं आहे त्याच्याकडे की लोक त्याच्याकडे आकर्षित होतात कारण त्याचं ते व्यक्तिमत्व, आणि व्यक्तिमत्व कसं असावं त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आमचा इम्रान आहे. अनेक लोक आपण पाहतो आपल्या अवतीभोवती की काही लोक त्रासलेले असतात, त्यांना स्ट्रेस असतो, काही तणाव असतात, पण तुम्ही कधीही उठून बघा इम्रानकडे, त्याच्या तोंडावर हास्य असतं, फेसवर स्माईल असतं. असं म्हटलं जातं की स्माईल इज द गुड थेरपी. तर त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आमचा इम्रान आहे. आणि लोकांमध्ये मिक्स होणार आहे तो, म्हणजे कुठेही असू दे लोकांना लवकर जवळ करून घेणार आहे. मग ते कुठचंही क्षेत्र असू दे, त्याला सामाजिक क्षेत्राची फार आवड आहे. हे गेल्या काही वर्षातल्या आपण सगळेच जोडलेले, हे सगळे जे आहेत ही इम्रानची खरी संपत्ती, आपण जोडलेली लोक आहेत ती. तो जग फिरून आला पण त्याचे पाय, त्याची ओढ, त्याची प्रेम सगळं त्याच्या भूमीकडे आहे. हे त्याच्या एकंदरीत ह्या सगळ्या येणार आहे. कारण 6 महिने राहिल्यानंतर तो कधी मुंबईला येतो, गावाला येतो असं त्याला होतं. ही एक त्याची ओढ आहे, त्याची काम करायची पद्धत आहे, ही खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्याच्या प्रेमापोटी आपण सर्व एकत्र इथे आलेलो आहोत. अतिशय सुंदर वाक्य बघा तुम्ही वर लिहिलेलं आहे, एव्हरीवन इज द क्रिएटिव्ह. प्रत्येकजण कलाकार असतो, क्रिएटिव्ह असतो. इवन कॅटरपिलर डज नॉट नो इट विल टर्न इन टू ब्युटिफुल बटरफ्लाय. येस, एक्झॅक्टली. आणि ही रिॲलिटी आहे की एक साधी जी किडा असतो किंवा आपला रेशीमचा हे असो, त्याला स्वतःलाच माहिती नसतं की त्याचं त्या सुंदर फुलपाखरूमध्ये कसं रूपांतर होतं. आपल्या कार्याने, आपल्या कर्तृत्वाने, कामाने आपण जग जिंकून घेतो, आपलं व्यक्तिमत्व फुलवतो. कदाचित हे फुलपाखरू म्हणजे आपणच असतो, पण हे करण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आणि चांगलं असलं पाहिजे. तुम्ही मनापासून स्वच्छ असलं पाहिजे, म्हणजे प्रामाणिक असलं पाहिजे. आणि ती प्रामाणिकता जेव्हा असते, तुम्ही ट्रू आणि ऑनेस्ट असाल तर जगामध्ये तुमची आयडेंटिटी तयार करायला तुम्हाला वेगळं काय करावं लागत नाही. मला वाटतं याचं सगळ्यात सुंदर आणि चांगलं उदाहरण म्हणजे आमचं इम्रान आहे. त्यांनी कधीही कसलाही विचार केला नाही, कुठच्याही त्याला भिंती आडव्या आल्या नाहीत. जात, कास्ट, रिलिजन, कुठची संघटना, ऑर्गनायझेशन काही नाही, याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं आणि काम करतो आहे. आणि अतिशय युवा म्हणजे लहान वयात त्यांनी इतकी चांगली कामगिरी केली आहे. खरं एवढं हे मनाचं मोठं पण लागतं किंवा दातृत्व लागतं की दुसऱ्याचा सत्कार केला पाहिजे, आपण दुसऱ्याचा सन्मान केला पाहिजे, त्याच्या कार्याचा गौरव केला पाहिजे. या सुद्धा त्याला दातृत्व लागतो, तो त्याच्याकडे आहे. आणि हा त्याचा मोठेपणाच त्याला पुढे आणखी आयुष्यात पुढे घेऊन जाईल. तो अलीकडेच
मरीन इंजिनियर झाला आहे, अतिशय चांगल्या मार्गाने पास झाला. आपण त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया तुमच्या ह्याच्याने. आणि मी त्याला या वेळ कमी आहे या निमित्ताने मी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. पत्रकारिता काम करत असताना त्याच्या कार्याची दखल आम्ही घेतच असतो, आम्ही घेणारच आहोत. अतिशय चांगले काम करणारी जेव्हा ह्या जगामध्ये माणसं असतात, आपल्या अवतीभोवती माणसं असतात, त्यांची दखल आम्हाला घेतली पाहिजे. एक जागरूक पत्रकार म्हणा, या निमित्ताने आम्ही ती दखल घेतो आहोत. मला आमच्या हेल्प फाउंडेशनच्या कार्याबद्दल तुम्ही माझा सन्मान केला, सत्कार केलात. आम्ही आमचं काम करत असतो. कोकण एक्सप्रेसचा संपादक म्हणून मी काम करतो आहे. काही राज्यस्तरीय वृत्तपत्राला संपादक म्हणून काम केलेलं आहेच, काम चालूच आहे. आणि शहरामध्ये पण काम चालू आहे. तुम्हाला वाटत एकच उदाहरण देतो. 2-3 वर्षापूर्वी आम्ही खेर्डीतले एक वेश्याव्यवसायात असलेल्या लहान मुलांना आम्ही सोडवलं. अर्थात पोलिसांचं खूप चांगलं आम्हाला पाठबळ मिळालं. मला ह्याबद्दल माझ्या ह्या कामामध्ये म्हणजे मी एकटाच नव्हतो, तर माझा समोर बसलेला एक म्हणजे आमचा पत्रकार आहेच माझा परंतु हेल्प फाउंडेशनचा डायरेक्टर असलेला दीपक अतिशय बरोबरीने आणि जोडीने काम करत असतो तो माझ्याबरोबर. आणि त्याचासुद्धा या निमित्ताने गौरव मी या निमित्ताने मुद्दाम उल्लेख करतो आहे की त्यांनी माझ्यावर हे बरोबर साथ दिलेली आहे. अशी साथ असल्याशिवाय कोणी पुढे जात नाही आहे. तर असो, आपल्या सर्वांच्या यांनी मी पुन्हा इम्रानला शुभेच्छा देतो. त्यांनी कधीही पुढे हाक मारावी, कधीही त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्याच्याबरोबर तत्पर आहोत. इम्रानबाईंचा वाढदिवस आहे. मला वाटतं त्यांच्या घरी बहुते कार्यक्रम असणार आणि आम्ही त्यांच्याकडे जाणार. पण ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजामध्ये वावरणारे आहेत, समाजामध्ये काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की माझा वाढदिवस नको, परंतु जे मान्यवर ह्या ठिकाणी आहेत, ज्यांचा आपण ह्या ठिकाणी सत्कार केला, अशी अनेक मंडळी ह्या समाजामध्ये आहेत आणि त्यांचा सत्कार करणं हेच माझ्या वाढदिवसाचं फलित मी आहे असं मी समजतो. आणि म्हणून त्यांनी ह्या हॉलमध्ये आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या निमित्ताने अनेक मान्यवर इथे जमलेले आहेत, अनेक विचारांचं आदानप्रदान ह्या ठिकाणी होतं आहे. गेल्या वर्षी जेव्हा इथे कार्यक्रम झाला तेव्हा मी एक सांगितलं होतं की आपण जेव्हा ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो, त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांकरता समोर काही शैक्षणिक जे उपक्रम असतील ते उपक्रम सांगण्याकरता या ठिकाणी काही व्यक्तींना आपण पाचारण करावं. आणि हे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी 10वी-12वी होतात, कॉलेजला डिग्री घेतात आणि नंतर नेमकं काय करायचं हा त्यांच्यापुढे नेमका प्रश्न पडतो, पोकळी निर्माण झालेली असते. आणि म्हणून सुरुवातीपासूनच 8वीपासून ह्या मुलांना काहीतरी एक दिशा मिळण्याकरता एक आपण ह्या सेश फाउंडेशनतर्फे आपण एक चांगलं मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी ठेवावं असं मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्या दृष्टीने वाटचाल पण सुरू केलेली आहे. या निमित्ताने मी एकच बोलतो की शेखर सर इथे शिक्षण संस्थांचे या ठिकाणी फार मोठी व्यक्तिमत्व इथे बसलेलं आहे. आपल्या या सरकारमध्ये आमदार म्हणून काम करतात. आपल्या कोकणाचं एक वैशिष्ट्य पूर्वी होतं की आपल्या कोकणामधून घराघरातून एक सैनिक म्हणून या संपूर्ण सीमेवरती जायचे. काही वर्षापूर्वी अनेक शेकडो हजारो सैनिक आपल्या ह्या भारत सीमेवरती उभे राहायचे. पण आज जर आपण परिस्थिती बघितली तर भारताच्या सीमेवरती फार मोजके असे सैनिक आपल्या ह्या कोकणामधून शिकून बाहेर गेलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की अनेक प्रकारचे कोर्सेस, अनेक प्रकारचे कॉलेजेस, अनेक प्रकारचे शिक्षण संस्था या कोकणामध्ये आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सैनिकी शिक्षण देणाऱ्या ज्या चांगल्या संस्था ह्या कोकणामध्ये आवश्यक आहेत त्या आज ह्या ठिकाणी नाही आहेत. आणि त्या दृष्टीने आमदार साहेब आणि आम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी प्रयत्न करूया. कारण ही सगळीची भावी पिढी आहे. ह्या पिढीच्या समोरसुद्धा एक सैनिक होणं हेच म्हणजे एक राष्ट्राचं हे कर्तव्य ठरणारे प्रेम, देशभक्ती दाखवण्याचं किंवा देशभक्ती करण्याचं एक निश्चितपणे ते अंग होणार आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण शिकतो, ह्या भारतामध्ये काम करतो, परदेशात जाऊन आपण नोकरीधंदा करतो, रोजगार आपण कमावतो आणि त्याच्या उपजीविकावर आपण आपलं सगळं उदरनिर्वाह करत असतो. त्याचबरोबर आपल्या भारत देशाची सेवा करण्याकरता या ठिकाणी चांगले सैनिक व्हावेत. नुसते सैनिक नव्हे तर सैनिकांच्या पुढे अनेक जे काय पदव्या असतील, डिग्री असतील, अधिकार असतील, जबाबदारी असतील, ते सुद्धा शिक्षण या कोकणामध्ये मिळावं एवढीच ह्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि इम्रानबाईंना या ठिकाणी निश्चितपणे वाढदिवस शुभेच्छा देताना हे जे शेष फाउंडेशन आहे, ह्या शेष फाउंडेशनतर्फे असे अनेक उपक्रम
निश्चितपणे आपण या ठिकाणी राबवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहले मैं आज श्रेष्ठ चैरिटेबल फाउंडेशन का शुक्रिया अदा करता हूं कि इस तरह का कार्यक्रम वो हर साल यहाँ पर मुनक़िद करते हैं. और साथ ही साथ इमरान कोनकरी, जो कि मैं जो वहाँ पर रहता था वहाँ पर उसको मैं छोटे बचपन से जानता हूँ, उनकी सालगिरह पर बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ. आज ये प्रोग्राम जो है वो एजुकेशन, जो बच्चे जो बैठे हुए हैं उनको इनामात देने का प्रोग्राम है. और मैं समझता हूँ ये इनाम लेने के बाद में आपको एक चीज़ के ऊपर ध्यान देना पड़ेगा कि आज उनके शेष फाउंडेशन का जो मकसद है वो सपोर्ट एजुकेशन एंड सपोर्ट ह्यूमैनिटी है. आज एजुकेशन को सपोर्ट करने के लिए शेष फाउंडेशन आगे आया है और मैं चाहता हूँ कि आप बड़े होकर आगे जाकर ह्यूमैनिटी को सपोर्ट करें. आज हम एजुकेशन में जो अच्छा काम कर रहा है, अपने फील्ड में अच्छा काम कर रहा है, उसको तो कुछ ना कुछ गिफ्ट दे देते हैं. आज हिंदुस्तान को जो ज़रूरत है वो अच्छी ह्यूमैनिटी के लिए जो काम कर रहा है उसको पुरस्कार देने की ज़रूरत है. तो मैं इमरान से ये भी कहूँगा कि अगले साल जो है वो जो सबसे अच्छा ह्यूमैनिटेरियन होगा उसको भी आप एक कुछ न कुछ दे दीजिए. बहुत ज़रूरी है, क्योंकि आज आप देख रहे हैं कि ये सोसाइटी जो इमरान ने यहाँ पर बनाई हुई है वो सही मानों में काम कर रही है. और यहाँ पर मुझे कोई ज़ात पात कहीं दिखाई नहीं दे रही है. हर आदमी की ज़ात पात वैसी ही होती है जिस तरह से आज मैंने वाइट शर्ट पहना हूँ और इमरान ने कोट पहना है, वो उसकी चॉइस है. अननेसेसरी उसको कहीं भी एक इशू मत बनाइए और एक बहुत अच्छी ज़िंदगी गुजारने का हमें कुछ मौका मिलेगा. हमारा हिंदुस्तान जो है वो फिर से सुनहरे दौर में चला जाएगा और मैं चाहता हूँ कि हम सब इसके लिए मेहनत करें. और ये बच्चे जो आज एजुकेशन में अभी यहाँ पर आए हुए हैं वो आगे जाके हमारे इस मकसद को कामयाब करने वाले लीडर्स बन जाए. बच्चों को एक एडवाइस दूंगा, मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा. 2 बातें मैं कहूँगा, एक बच्चों को और एक पेरेंट्स को. बच्चों को ये कहूँगा कि मार्क्स लेना, एजुकेशन लेना ये बड़ी चीज़ नहीं है. सही मानों में एजुकेशन वो होता है कि आपको हर चीज़ की इंक्विजिटी चाहिए, आपके सामने क्वेश्चंस चाहिए कि भाई ये क्यों हो रहा है, ये इस तरह से कहाँ जा रहा है. ये जब तक आपको न समझ में आए तब तक आप उसमें माहिर नहीं बनेंगे. और ये ख़त्म कब होता है? उम्र के आखिरी साल तक. तो एजुकेशन इज़ अ नॉन एंडिंग प्रोसेस जिसमें कि आपको ज़िंदगी भर सीखना है. दूसरी चीज़ मैं माओं को और पेरेंट्स को ये बताऊंगा कि अक्सर औकात जो हमारे बच्चे करियर में फ़ेल हो जाते हैं उसका एक मकसद ये होता है, एक उसका रीज़न जो होता है वो ये होता है कि हमारा जो करियर था, हमारी जो पूरी ज़िंदगी थी उसके अंदर जो हम न बन पाए, हम अपने बच्चों को उस ड्रेस में देखना चाहते हैं. जो डॉक्टर नहीं बने वो चाहते हैं कि उनके बच्चे जो है वो एप्रन और स्टेथोस्कोप लगा के फिरे. जो इंजीनियर ना बना उसको ऐसा लगता है कि मेरा बच्चा, अरे भाई उसको जो है उनके हाल पे छोड़ दो, उनकी पसंद को भी देखो ना. मैं तो कहता हूँ कि सेटिस्फेक्शन जो है वो पैसे में नहीं है, वो अपने कुर्सी में नहीं है. और वैसा अगर होता तो हर रोज़ हर महीने एक पैसे वाली कोई एक्ट्रेस वहाँ पर जो है वो सुसाइड न करती. आज यही चल रहा है. तो इसलिए बच्चों को जो है उनका किस तरफ गुमान है वो देखो, उसके हिसाब से उनको उनका कैरियर चूज़ करने दो. चाहे छोटा हो चाहे बड़ा हो, उसने अगर मेहनत किया वो छोटा कैरियर उसको बहुत बड़े ओहदे पर ले जाएगा. ये 2 बात. गुड इवनिंग एवरीवन. मैं शुरुआत करने से पहले सबसे पहले मुझे ये बताइए कि कितने लोग यहाँ पर सोए हैं. तालियों से बताइए, मुझे आवाज़ सुनाई देनी चाहिए. अच्छा, फिर भी कम थी. तो जितने लोग सोए हैं जाग जाइए. ठीक है.
तो मैं एक छोटा सा इंट्रोडक्शन दूंगी मेरे बारे में, ताकि आपको एक आइडिया हो जाए कि मैं क्यों यहाँ पर हूँ और मैं क्यों बोले जा रही हूँ। तो मेरा नाम डॉक्टर मलिहा हाशम साबले है। मैं चिपलुन से ही हूँ और एक्चुअली देखा जाए तो मेरा गांव वाघिवरे है, आपने सुना होगा यानी मुझे नहीं पता। और मेरी जो स्कूलिंग हुई है वो नेशनल इंग्लिश मीडियम स्कूल से ही हुई है। और अब जब मैंने ये सारे ऑनर्स लिए हैं तब कहीं ना कहीं ऐसा लगता है कि चिपलुन में मुझे काफ़ी कुछ करना है, काफ़ी कुछ ज़्यादा करना है। इसी के चलते मैंने यहीं पर अपना क्लिनिकल सेटअप बनाया है, जहाँ पर मेरा एक इंटेंशन ये है कि मैं यहाँ पर एक मेंटल हेल्थ के लिए क्वालिटेटिव ट्रीटमेंट लाऊं। क्योंकि मेंटल हेल्थ ये एक ऐसी चीज़ है जो काफ़ी लोगों ने यहीं पर बैठे बैठे बहुत पहली बार ही सुना होगा कि आखिर ये होता क्या है, अच्छा पागलों की डॉक्टर है। तो ये नहीं है। एक आपको एक बात बता देती हूँ, ठीक। सबसे पहले तो मिस्टर इमरान, उनका मैं थैंक यू कहना चाहूँगी कि उन्होंने मुझे यहाँ पर बुलाया और मेरा ऑनर रखा गया यहाँ पर। उसके साथ यहाँ पर मैंने बहुत लोगों से मेरी मुलाकात हुई है जो अपने अपने फील्ड में बहुत ज़्यादा आगे है। तो सबसे मेरा हेलो और थैंक यू सो मच कि आप यहाँ पर बैठ के मेरी अभी स्पीच सुनने वाले हो। तो जैसे मैं कह रही थी कि ये जो एक फंक्शन था, आज जब मैं यहाँ पर आई, मुझे ऐसे लगा कि यहाँ पर बहुत एक पॉजिटिव एनवायरनमेंट क्रिएट किया गया है। ये मैं क्यों कह रही हूँ, ये इसलिए है क्योंकि मैं देख रही हूँ यहाँ पर हर कोई एक दूसरे को मोटिवेट कर रहा है, आगे लेकर जा रहा है। अब यहाँ पर मैं कुछ बातें ऐसी भी कहूँगी जो आपको समझनी है कि मेंटल हेल्थ से कैसे रिलेटेड है। तो सबसे पहले डॉक्टर इसाफ खतीब, उन्होंने अभी कहा था एक बात कि हमें ह्यूमैनिटी को आगे लेकर जाना है, ह्यूमैनिटी के लिए ही काम करना है और बच्चों और पेरेंट्स को भी एक दूसरे को समझकर आगे बढ़ाना है। ये बहुत बड़ी बात कही है उन्होंने, क्योंकि मेरा मानना भी यही है कि ये फंक्शंस जो रखे गए हैं, ऑनर्स मिले हैं, टाइटल्स मिले हैं, ग्रेट, लेकिन मैं खुद के बारे में अगर कहूँ, मुझे जो ऑनर्स मिले, आज तक मैंने जितना ऑनर्स कमाया है उसके साथ मुझे एक इंस्पिरेशन मिलती गई कि मुझे आगे बढ़ना है, मुझे काम करते रहना है। उसके चलते हाँ ये भी हुआ कि काफ़ी लोगों ने मुझे ये भी कहा कि हाँ आपके लिए हमें बहुत गर्व हो रहा है, और वो सुनकर बहुत अच्छा भी लगता है। लेकिन बीच में काफ़ी बार ऐसे भी हो जाता है जब अगर मैं अगर देख रही हूँ कि कोई किसी का साथ नहीं दे रहा है या फिर कोई लोग आगे बढ़ रहे हैं तो उनके खिलाफ बोला जाता है। ये बात सही नहीं है, क्योंकि आज हम जब इतने सारे लोग यहाँ पर मौजूद हैं और काफ़ी बड़ी बड़ी हस्तियाँ हैं यहाँ पर, तो जब एक दूसरे को आप सपोर्ट करते हुए मैं आज जो देख रही हूँ, इससे सिर्फ मेरे मेंटल हेल्थ को पॉजिटिविटी नहीं मिल रही है, ये आप एक दूसरे के मेंटल हेल्थ को एक्चुअली सपोर्ट कर रहे हो। ये है मेंटल हेल्थ। मेंटल हेल्थ एक ऐसी चीज़ है जिसमें आप लोगों को आगे लेकर जाओ, जिससे उनकी मेंटल हेल्थ को, मानसिक स्थिति को पॉजिटिव रखो, और वो तभी ही होगा जब आप एक दूसरे को सपोर्ट करो। आज जैसे कि काफ़ी बच्चे हैं यहाँ पर, वो आज ग्रो कर रहे, यंगस्टर्स हैं, उनको भी एक बात मेरी एक एडवाइस रहेगी, आपको जितना एंजॉय करना है कर लो, कोई रोक टोक नहीं होगी, बट इतना है कि एक दूसरे को समझ कर करो। वहाँ पर ये जो बुलिंग होती है, नीचे खींचना एक दूसरे को, मेरी अभी बात हमारी प्रिंसिपल यहाँ पर जो बैठे हैं क्रिश ज्योति की, उनके साथ भी हो रही थी कि कैसे बच्चे आज बहुत ज़्यादा इमोशनली सेंसिटिव हो गए हैं। आज यहाँ पर पेरेंट्स है, इसके लिए मैं ये बात रखना चाहूँगी कि आप अपने बच्चों को समझिए। काफ़ी बार ऐसे हो जाता है कि उनके मार्क्स नहीं आ रहे, आपको जो चाहिए कि वो आगे करे वो नहीं कर रहे, आखिर उसके पीछे रीज़न क्या है? हो सकता है कि उनके लेवल के हिसाब से, उनके एज के हिसाब से ऐसा कोई उनको स्ट्रेस हो, टेंशन, वो काफ़ी बार हम कहते हैं कि मुझे नहीं है, तो हो सकता है वो हर किसी को है यहाँ पर। वैसे मैं लिख कर दे सकती हूँ कि यहाँ पर हर किसी को टेंशन है। तो यहाँ पर मैं यही कहना चाहूँगी कि बच्चों को समझिए, पूछिए कि आखिर हुआ क्या है, और अगर आपको लगता है कि बच्चा खाना पीना छोड़ चुका है, जो पहले
और आप खुद के लिए भी, खुद को भी देखिए कि अगर आपने खाना पीना कम कर दिया है, नींद नहीं आ रही है, किसी से बात करने का मन नहीं हो रहा है, जो चीज़ें करनी थी वो आज नहीं करनी है, इसका मतलब है मेंटल हेल्थ में कहीं ना कहीं आपको उसने शिकार बना लिया है। अब इसका मतलब ये नहीं कि मैं कह रही हूँ कि आप साइको हो चुके हो नहीं, पहली बार ये समझना है कि मेंटल हेल्थ मतलब किसी सिर्फ एक पागल का इलाज नहीं करना होता है। आज हर कोई, किसी को भी स्ट्रेस हो सकता है। इसका मतलब है जैसे मैं फिज़िकली बीमार हो रही हूँ वैसे मैं मेंटली बीमार हो रही हूँ। तो हमें एक दूसरे को इसी तौर पर समझना है। अभी जो मैंने बातों बातों में यहाँ पर सिम्टम्स रखे थे वो सिम्टम्स खुद में और दूसरों में देखने हैं, और अगर दिख रहे हैं तो आप मेरे पास उन्हें ला सकते हो। एडवर्टीज़मेंट करूँगी ना खुद की ज़रा तो यहाँ पर आपको यही समझना है, और इसी के साथ मैं अपनी स्पीच को एंड अप कर देती हूँ। बस एक लास्टिंग इम्प्रेशन छोड़ना चाहूँगी कि अगेन मेरा नाम डॉक्टर मलिहा सावले है और रिसेंटली मुझे रिनाउंड डॉक्टर ऑफ इंडिया बाय आज तक से खिताब दिया गया था। बस इसी के साथ मुझे बस चिपलून में भी और उतनी ही और डेडिकेशन के साथ काम करना है कि आगे भी मैं ऐसे ही बहुत सारी इवेंट्स में जाकर आप लोगों से बात कर पाऊँ। थँक यू सो मच। जो अत्यंत दयावंत आणि कृपाळू आहे आणि त्याच्या दयाने आणि कृपाने आज आपण या ठिकाणी इथे उपस्थित राहिलो आहोत। स्टेज पर तशरीफ़ फरमा विराजमान हमारे चिपलून और संगमेश्वर तालुका के लोकप्रिय आमदार इज़्ज़त माब शेखर जी निकम और इसी के साथ में तमाम डिग्नेटरीज़ और मेरे सामने बैठे मुअज़्ज़िज़ ख़वातीन व हज़रात, आज जो सेश की तरफ से जो प्रोग्राम यहाँ पर लिया गया बच्चों की हिम्मत और हौसला अफजाई के लिए काबिल तारीफ़ और काबिल सताइश है। मैं हम तमामों की तरफ से उनका शुक्रिया अदा करता हूँ। असल में ये जो प्रोग्राम है ये मोटिवेशनल प्रोग्राम है, हिम्मत अफजाई और हौसला अफजाई का प्रोग्राम है, और ये हर साल गुज़िश्ता साल भी लिए, इस साल भी और आगे भी उनका इरादा है कि आगे इंशाल्लाह वो इस तरह का प्रोग्राम लेंगे। असल में मोटिवेशन का कितना इफ़ेक्ट होता है, एक दो तीन मिनट में आपके सामने रख के मैं अपनी बात ख़त्म करूँगा कि मोटिवेशन एक बच्चे की ज़िंदगी में कितना इम्पॉर्टेंट होता है। इसका मैं एग्ज़ाम्पल आपको एक स्टोरी के ज़रिए बताना चाहूँगा कि एक माँ बाप थे, उसने अपने बच्चे का एडमिशन एक स्कूल में किया। स्कूल में वो तकरीबन 1-2 महीना वो स्कूल में गया। उसके बाद स्कूल के मैनेजमेंट की तरफ से उनके पेरेंट्स को उस बच्चे के साथ में एक खत आता है, एक लेटर आता है। उस लेटर में वो लेटर आता है, वहाँ पर आने के बाद वो बच्चा उस अपनी माँ से पूछता है, मदर वो पेरेंट्स आपको जो लेटर दिया गया है जो मैनेजमेंट की तरफ से, उसमें क्या लिखा हुआ है। तो माँ उसके सामने वो लेटर खोल के पढ़ती है और बताती है कि इसमें ये लिखा हुआ है कि तुम्हारा जो बच्चा है वो इतना होशियार, इतना क्लेवर है, एक्स्ट्रा ब्रिलियंट है, इसकी स्टडी ये स्कूल में नहीं हो सकती, हम इसको पढ़ा नहीं सकते, हमारे पास इतने टीचर, इतने कैलिबर के टीचर नहीं है, इसलिए इस बच्चे को आप किसी दूसरे स्कूल में, यानी कोई और हमसे अच्छी स्कूल हो गई उस स्कूल में उसका दाखिला कराए, उसका एडमिशन कराइए। बात गुजर जाती है, बच्चे का एडमिशन दूसरे कॉलेज में होता है, दूसरे स्कूल में होता है, बच्चा पढ़ता है, पढ़ते हुए वो अपने ओहदे पर पहुंच जाता है, पूरा उसका एजुकेशन कंप्लीट हो जाता है। उसके बाद वो कई सालों के बाद वो अपने आबाई अपने नेटिव प्लेस में आता है। नेटिव प्लेस में आने के बाद अपने घर में बैठता है और पुरानी यादों जो यादें हैं उसको याद करता है, और वो अपने जो माँ की जो कमरा रहता है उस कमरे में जाता है। उस कमरे की एक अलमारी में एक कबर्ड रहता है, उस कबर्ड के पास जाता है और कबर्ड में वहाँ पर एक बुक रखी रहती है। उस बुक के नीचे वो खत को देखता है। जब वो उस लेटर को देखता है तो उसको वो याद आती है कि वही लेटर तो नहीं है जिसको हमारे मैनेजमेंट ने, हमारे स्कूल के मैनेजमेंट दिया था। वो लेटर निकालता है, उस लेटर को पढ़ता है। जो पढ़ने के बाद वो शॉक हो जाता है और उसके आंखों में से आंसू आ जाते हैं। उस लेटर में लिखा रहता है, वो मैनेजमेंट में लिखा रहता है कि जो बच्चा तुमने हमारे स्कूल में दाखिला किए हैं वो बच्चा मतीमंद है, उसकी पढ़ने की कोई सलाहियत नहीं है,
वो दिमागी तौर पर कमज़ोर है, इसलिए हम हमारे इस स्कूल में उस बच्चे को रख नहीं सकते। आप इस बच्चे को बराए करम लेके जाइए। आपको मालूम है वो जो बच्चा जिसकी मैं बात कर रहा हूँ वो बच्चा कौन था? एक माँ की इंस्पायरेशन और माँ की समझदारी, पेरेंट की समझदारी एक बच्चे को कहाँ से कहाँ पहुँचा देती है और जिसका फ़ायदा पूरे वर्ल्ड को किस तरह से होता है, ये एक बड़ी एग्जाम्पल है। क्या हम जब यहाँ पर बैठे हुए हैं और जो हम लाइट का इस्तेमाल कर रहे हैं, पूरे दुनिया में जो लाइट जो आज पूरी अंधेरे से हम रोशनी की तरफ निकल के आए हैं, वो आदमी था जिसका मौजिद था, जिसका इन्वेंटर था, थॉमस एडिसन। वो बच्चा आज दुनिया को क्या दे के गया? मैं ये आपको एक थोड़ा सा मैसेज यही देना चाहता हूँ इस डाइस से कि अपने बच्चे की अंदर की सलाहियत को पहचानिए। तकरीबन हमारे माँ बाप 60% या 70% माँ बाप चाहते कि मेरा बच्चा डॉक्टर बने। हर कोई चाहता कि मेरा बच्चा डॉक्टर बने, लेकिन ऐसा नहीं है। बच्चे के अंदर के हुनर को पहचानना चाहिए, वो क्या चाहता है, उसकी ख्वाहिश क्या है। अगर हम उसको पहचानेंगे, और ये काम हमारे पेरेंट्स का भी है और इसी के साथ में टीचर्स का भी काम है कि उसकी सलाहियत को और वो क्या चाहता है उसके हुनर को पहचानिए, उसी तरह से उसकी फील्ड को उसके आगे माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना ज्या संस्थेनं घडवलं आणि त्यात सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी कॉलेजचे असणारे सन्माननीय प्राचार्य एमी मास्टर्स आणि मेकॅनिकल इंडस्ट्रीजमधलं असणारं एक महत्त्वाचं नाव म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया प्राचार्य श्री मंकेश भोसले सर यांना पुढील मनोगतासाठी। सपोर्ट ह्युमॅनिटी हे तत्त्व पाळणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रत्येकाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की ते ह्या पद्धतीनंच कार्यरत आहेत। त्याचबरोबर व्यासपीठासमोर असणारे देखील मान्यवर ह्याच उद्देशानं कार्यरत आहेत। मला वाटतं की इम्रानबाईंनी मला करिअर काउन्सिलिंगसाठी बोलायला सांगितलं होतं। आजच्या ह्या हॉलमध्ये साधारणपणे 80% व्यक्ती अशा आहेत की त्यांचं ऑलरेडी करिअर पूर्ण झालेलं आहे। साधारणपणे 20% विद्यार्थी मला दिसत आहेत। आणि करिअर काउन्सिलिंग हा विषय असा आहे की तो केवळ 5 मिनटात बोलता येत नाही, याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहे। त्यातल्या त्यात आजच्या ह्या बरगतचं कार्यक्रमामध्ये देखील तुम्ही विचार करत असाल की हा किती वेळ घेतो आहे, तर फार वेळ घेणार नाही। इम्रानबाईंनी मला सांगितलं की फक्त 5 मिनटंच बोलायचं आहे। आपल्याला माहिती आहे की करिअर ॲक्च्युली आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करायला हवं, हे प्रत्येकजण सांगतो, म्हणजे प्रत्येक पालक देखील सांगतात, प्रत्येक शिक्षक सांगत असतात। सह्याद्री शिक्षण संस्था ज्यांचा उल्लेख आत्ता केला, ती सह्याद्री शिक्षण संस्था ही कोकणातली सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे शिक्षण देणारे विविध कॉलेजेस या ठिकाणी आहेत। मग जर एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर चित्रकलेतील टॉपमोस्ट एज्युकेशन देणारी, एखाद्याला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर इंजिनिअरिंगमध्ये 6 वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये शिक्षण देणारी, माझे काही इंजिनिअरिंगमधले विद्यार्थिनी आणि विद्यार्थी देखील इथं बसलेले आहेत। ॲग्रिकल्चरमध्ये ज्याला इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रो बायोटेक्नॉलॉजी, फार्मसीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना हॉटेल मॅनेजमेंट, असे विविध सुमारे 20 कॉलेजेस आपल्या जवळच सावर्ड्यामध्ये स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेबांनी स्थापन केलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध आहेत। आणि आपले लोकप्रिय आमदार शेखर निकम ह्या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत। ज्यांना आपल्या आवडीचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी निश्चितच आपण सावर्ड्याला या आणि त्या ठिकाणी करिअर करा। आता आजच्या 5 मिनटाच्या माझ्या एका ह्या स्पीचमध्ये मला एक गोष्ट जाणवते की जी तुम्हाला प्रामुख्यानं सांगावीशी वाटते की आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही तर काय करायचं। आणि नुकतंच मला हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट विचार करताना मला एक व्यक्ती सापडल्या की आपल्या खऱ्या अर्थानं कोकण रत्न म्हणूया आपण आणि यूथ आयडॉल म्हणूया आपण, इम्रानबाई कोंडकरी। आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला करिअर काउन्सिलमध्ये एक नवीन कन्सेप्ट सापडला। तो कन्सेप्ट असा होता की जर तुम्हाला आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर नाही करता आलं, उदाहरणार्थ इम्रानबाईंना पब्लिक सर्व्हिसमध्ये जायचं होतं। इम्रानबाई नेहमी माझ्या कॉलेजमध्ये, आमच्या संस्थेमध्ये येतात आणि तरुण विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन करत असतात। खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे। आमच्या सर्व सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि इम्रानबाईंना पब्लिक सर्व्हिसमध्ये जायचं होतं
दुर्दैवानं त्यांना जाता आलं नाही. म्हणून इम्रानभाई डगमगले नाहीत. त्यांनी पॉलिटेक्निक केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. आज मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे की जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ती कार्यरत असते. आज तुम्ही हॉलमध्ये बसला आहे, ह्या हॉलमधल्या देखील बऱ्याचशा वस्तू ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगद्वारे बनलेल्या आहेत. आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर केलं. पुढे त्यांनी डिग्री घेतली, त्याच्यानंतर पुढे त्यांनी मरीन इंजिनिअरिंगमध्ये करिअर केलं. फक्त मला करिअर करत असताना त्यांची एक गोष्ट जी अजून मला तुम्हाला सांगितली नाही मी, ती सांगायची होती की तुम्ही कुठल्याही आवडीच्या करिअरमध्ये नाही गेलं तरी चालेल, कुठलंही करिअर निवडा, फक्त एवढंच आहे की त्यामधली सर्वोच्च स्थान तुम्ही पत्करा. आणि आज इम्रानभाई हे त्यांच्या करिअरमधलं सर्वोच्च स्थान पत्करून आपल्या चिपळूणवासियांच्या दृष्टीनं एक आदर्शवंत, तरुणांच्या दृष्टीनं एक आयडियल असं उदाहरण आहे. ही साध्य करण्यासाठी फक्त आपल्याला 2 गोष्टींची असणारी आवश्यकता असते. पहिले म्हणजे संकल्प आणि दुसरं म्हणजेच कधीही न संपणारे धैर्य. आणि असंच एक व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असताना रत्नागिरी जिल्ह्यातला या उपविभागातलं असणारं एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय राजमाने साहेब DYSP चिपळूण यांना आपण आमंत्रित करूया या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी. सन्माननीय राजमाने साहेब. शेष फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनच्या या कार्यक्रमात उपस्थित आपले लाडके आमदार श्री शेखरजी निकम सर, वाशिष्ठी डेअरीचे संस्थापक श्री प्रशांतजी यादव साहेब, आपले CEO प्रसाद सिंगटे साहेब आणि उपस्थित मंच बंधू भगिनीनो, आज या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, पाचारण केलं, त्याबद्दल मी इम्रानभाईंचे पहिला आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्या विद्यार्थ्यांना पण मी त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. फक्त मला या मंचाच्या अनुषंगानं या ठिकाणी भरपूर पालक जमलेले आहेत. एवढं सांगायचं आहे, पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे मित्र कोण आहेत, त्याचे सवंगडी कोण आहेत, याकडे सगळ्यात पहिलं लक्ष द्यायला पाहिजे. आपला मुलगा घरातून जाताना कुठं जातो, ते कोणाबरोबर जातो, कॉलेजला जातो का, शाळेला जातो का, इकडं देखील त्याने पहिलं लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आपला मुलगा एखाद्या वाईट संगतीच्या मुलाशी लागलेला आहे आणि त्यामुळं त्याचं पण करिअर बर्बाद होऊ शकतं, हे पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या पालकांचं काय होतं आहे, एक तर आपण गरिबीत पहिला दिवस काढलेले आहेत आणि आता आपल्याकडे पैसे आलेत आणि आपला मुलगा आपल्यासारखं जगू नये किंवा आपल्यासारखं त्याला लाविश, आता जे काय आपलं जगणं आहे ते लॅविश कसं त्याला जगता येईल किंवा त्याला सगळ्या सुविधा कसे देता येईल याकडं आपण लक्ष देतो. परंतु पालकांनी आपल्या मुलांचा फाजील लाड पुरवू नये, हट्ट पुरवू नये. कारण जर हट्ट पुरवला तर मुलगा बिघडण्याची शक्यता आहे. एक उदाहरण सांगतो पुण्यातलं. एकुलता एक मुलगा, आईवडील मोठ्या पदावर नोकरीस होते, मोठ्या मोठ्या कंपनीत होते दोघेही, आणि मुलाला त्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या. मग एक दिवशी मुलगा म्हटला मला आयफोन पाहिजे. मग पालकांनी म्हटलं ठीक आहे, पगार झाल्यानंतर पुढं बघू. नाही, मला आत्ताच पाहिजे. पण तो पोरगा एवढा व्हायलंट झाला, त्या मुलानं घरातले सर्व साहित्य फोडून टाकलं, सगळं म्हणजे नासधूस करून टाकलं, एवढा तो व्हायलंट झाला. इथंपर्यंत म्हणजे याचा सांगण्याचा अर्थ आहे की पालकांनी आपल्या पाल्याचा फाजील लाड पुरवू नये. त्याला लहानपणापासूनच आपल्या परिस्थितीची जाणीव करून द्या. त्याला पुढं भविष्यात काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे हे आत्तापासूनच त्याच्या मनात भरवून द्या. तुम्ही त्याच्याबरोबर मित्रत्वाच्या नात्यानं वागा. त्याच्याबरोबर इतकं मित्रत्वाच्या नात्यानं वागा की त्यानं तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे, त्या मुलीनं तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे की बाबा माझे मित्र कोण आहेत, मी कुठं जातो, मी दिवसभर काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या पाहिजेत. तरच तो मुलगा भविष्यात काहीतरी करू शकतो असं तुमचं खात्री पटेल. नाहीतर काय व्हायचं,
मुलगा बाहेर चालला आहे, कॉलेजला गेला आहे हे तुम्ही बघताय, परंतु मुलगा कुठं जातो आहे, कुठं गांजा प्यायला बसला आहे का, कुठं तरी मुलांच्यावर सिगरेट ओढत बसला आहे का, कुठं तरी गुत्त्यावर जाऊन पत्ते खेळत बसला आहे का, ह्या गोष्टी होतात आणि नंतर मग पश्चाताप करायची वेळ येते. फक्त एवढंच सांगायचं आहे, मुलांना पण एवढंच सांगायचं आहे, आताच्या या स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळं कठोर परिश्रम हे केलेच पाहिजेत मुलांनी, आणि तरच आपलं भविष्य उज्ज्वल आणि सफल बनू शकतं. धन्यवाद. मला या ठिकाणी स्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं ही नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचं तत्त्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली असतात. आणि आपण पाहिलं आहे की चिपळूण नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या सामाजिक क्षेत्रातलं, राजकीय क्षेत्रातलं, सहकार क्षेत्रातलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे आपण पाहतो तर आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व. आजच्या कार्यक्रमाचं असणारं प्रमुख अतिथी वाशिष्ठ टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे सन्माननीय चेअरमन, एक प्रतिदेश उद्योजक सन्मान्य श्री प्रशांतजी यादव सर यांना विनंती करूया या कार्यक्रमाला आपण संबोधित करावं. सन्मान. प्रथमतः मी इम्रानभाईंना मनापासून शुभेच्छा देतो, कारण आज आपला वाढदिवस आहे. शक्यतो वाढदिवस असल्यावरती आपण एक हितचिंतकांचा ग्रुप बनवून वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सगळ्यांच्या सोबत साजरा करत असतो. आपण तर 6 महिने इथे असतात, 6 महिने बाहेर असतात. आज आपण खरं आपल्या परिवारासोबत असायला पाहिजे होतं आणि हा आपला वाढदिवस आणि सोहळा म्हणून आपण साजरा करायला पाहिजे होतं. वाढदिवस साजरा करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते आजच्या काळाप्रमाणे सगळं आपल्याकडं आहे. मित्रपरिवार आहे, शुभेच्छा देणारे आहेत आणि तुमच्याकडं पैसे पण आहेत की ज्याच्यामुळं हा कार्यक्रम भव्य दिव्य तुम्ही करू शकला असता. परंतु समाजापटी आपलं काहीतरी देणं आहे. जे आपण समाजात राहतो त्याचं काहीतरी आपल्यावरती ऋण आहे आणि ते ऋण आपल्याला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी फेडणं ही एक सामाजिक बांधिलकीची जपणूक ही सगळ्यांकडं नसते आणि आपण ती जपतात. म्हणून आपला वाढदिवस जरी असला तरी आपण जे काम हे समाजासाठी करताय त्यामुळे आपल्यासारख्याला खरंच मनापासून धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. इम्रानभाई सगळ्या क्षेत्रात काम करतात. आज अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दल आपलं मनोगत सांगताना अनेक गोष्टी सांगितल्या की ते नुसते स्वतः या क्षेत्रात किंवा मरीन क्षेत्रात नाही आहेत, तर सामाजिक क्षेत्रात आहेत, शैक्षणिक क्षेत्रात आहेत, राजकीय क्षेत्रात आहेत आणि या सगळ्या परिवारामधली जिथं जिथं चांगली माणसं आहेत त्या सगळ्या माणसांशी त्यांचा घनिष्ठ असा घरोबा आहे आणि त्यांच्याशी त्यांनी इतके चांगले संबंध मेंटेन केले आहेत की सरांकडे जरी इम्रानभाई गेले तरी सरांना वाटतं इम्रानभाई माझाच आहे आणि माझ्याकडे जरी आले तरी इम्रानभाई माझाच आहे असं वाटतो आणि रमेशभाईंकडे गेल्यानंतर रमेशभाईंना पण वाटतं की इम्रानभाई माझ्याशिवाय कुठे जाणार नाहीत. त्यामुळे हा त्यांच्यातला थांगपत्ता न लागणारा जो स्वभाव आहे हेच खरं त्यांच्यातलं एक असणारा दैवी शक्तीचं एक अलौकिक असं देणं आहे. कारण माणसाला आपला माणूस वाटलं पाहिजे. आज या सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की आज सगळ्यांचे सत्कार या ठिकाणी झाले. या सत्काराच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं की चांगल्या गुणवंत लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कृत केलेले आहे. अजून काही जणांना आपण पुरस्कार देणार आहोत. परंतु ही सगळी चांगली माणसं शोधणं आणि त्यांना पुरस्कृत करणं ही खरं म्हणजे आज काळाची गरज आहे. म्हणजे डॉक्टर खतीब साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की आज आपल्याला चांगल्या समाजाची गरज आहे. आज चांगल्या शिक्षणात चांगल्या ठिकाणी एज्युकेशन घेऊन चांगल्या ठिकाणी झेप घेणाऱ्यांचाच असा सत्कार करणं गरजेचं आहे. तसं सामाजिक सलोखा आणि सलोखा राखणाऱ्या समाजातल्या जे काही घटक आहेत या सगळ्यांना प्रोत्साहित करण्याचं सुद्धा काम करणं ही यापुढच्या काळाची गरज आहे. आणि हे काम इम्रानभाई आपण करतात. कारण आपण जिथं जिथं चांगलं आहे तिथं तिथं कधी कुठल्या आमंत्रणाची वाट पाहत बसत नाही. जिथं आपल्याला एखादी गोष्ट आवडते आवर्जून फोन करून तुम्ही सांगता आणि त्याबद्दल आपलं मत कळवता. खरं म्हणजे समाजामध्ये जे काही चांगलं आहे ते आपल्याला कळावं, समजावं
आणि आपल्याकडून जाणून घेऊन ते इतरांना कळावं, इतरांना देता यावं, ही तुमची भूमिका आजच्या या कार्यक्रमातून दिसते. म्हणून आमच्यासारख्यांना खरोखर आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात जरी काम करत असलो तरी आपण जे काम करताय हे समाजाच्या हिताचं आहे, समाजाला पुढं नेणारं काम आहे. म्हणून आपल्यासारख्यांची सुद्धा यापुढच्या काळात समाजाला गरज आहे. म्हणून आपल्यासारख्यांना बळ देणं, ताकद देणं ही यापुढच्या काळात आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आज अनेकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली. शैक्षणिक क्षेत्रात सर सांगतील अनेक गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. आज आपण अनेक संस्थांच्या माध्यमातून या शैक्षणिक क्षेत्रांना काम करत असताना दिसत असलं तरी अनेक ठिकाणी आपण आजही कमी आहोत. म्हणजे आज आपण मरीन इंजिनियर आहात, पण मरीन इंजिनिअरिंगच्या बाबतीत नेमकं काय करायला पाहिजे हे आज आपल्या मुलांना माहीत नाही. अनेक क्षेत्र आहेत की वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग क्षेत्र सोडून अनेक क्षेत्रात आपण गेलं पाहिजे. आपल्याकडं बुद्धिमत्ता आहे, बापूंनी जसं सांगितलं त्याप्रमाणे बुद्धिवंतांची आपल्याकडं खाण आहे, परंतु यांना योग्य दिशादर्शन देण्याची पण गरज आहे. सरांच्या माध्यमातून आज MPSC UPSCसाठी प्रयत्न केले जात आहेत, अनेक जणांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत, पण आपले प्रयत्न तोकडे पडत आहेत. मगाशी व्यासपीठावर कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी आपण काम करतो आहे, पण आपली सैनिकमध्ये जाणारे मुलांची संख्या आपल्याकडे कमी आहे. वास्तव आहे सर आपल्यापासून पाटणला जाताना रस्त्यावरती एक अकॅडमी आहे, पण दरवर्षी PSI आणि पोलीसमध्ये तिथली 15 ते 20 मुलं आज सिलेक्ट होतात. आणि आज आपल्याकडं तिथून 60 किलोमीटरवरपासून आपला कोकण सुरू होतो, 20 किलोमीटरपासून, पण आपल्या कोकणात अशी एकही अकॅडमी नाही की तिथून 5-50 पोलीसची मुलं आज आपली भरती झालेली आहेत. आणि राजमंड्री साहेब आता इथून गेलेत, परंतु ही वास्तव आहे की त्या ठिकाणी आपलं ज्या पद्धतीचं ट्रेनिंग आहे ही ट्रेनिंग सेंटर भविष्य काळात आपल्या माध्यमातून उभी करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करा. सर या क्षेत्रात काम करत आहेत, या माध्यमातून आपल्यासारखं फाउंडेशन जर चांगल्या पद्धतीने हे जे काम करतं आहे त्यांना बळ देण्याचं काम निश्चित सर या माध्यमातून आपल्याला करतील. आज आपल्याला आणखी एका गोष्टीची गरज आहे की आपल्या संपूर्ण समाजाला आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रबोधनाची गरज आहे. आज इथं डॉक्टर मरीना मॅडम आहेत, मला खरोखर नंतर त्यांचे सगळ्या ऐकून आणि त्यांच्या सगळ्या डिग्री सगळ्या ज्या ऐकल्या आणि मला सत्कार करायला लागताना मला थोडं अचंबित झालो की एवढं शिक्षण आणि एवढ्या पद्धतीनं ज्या माणसाची बौद्धिक क्षमता आहे अशा माणसाचा आपल्याला सत्कार करायला लागतो आहे. परंतु निश्चितपणे यापुढच्या काळात त्यांचीच गरज आहे. म्हणजे राजमंड्री साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे यापुढच्या काळात आज जर तुम्ही आपण म्हणतो की मेंटल लोकांची संख्या नाही आहे, पण आज खरोखर मानसिक रुग्ण जर विचार केले तर आज आपल्या समाजामध्ये आपल्या समोर बसणाऱ्यापैकी 60-70% लोक मानसिक रुग्ण आहेत. आणि हे मानसिक रुग्ण मोबाईलमुळं झालेले आहेत. तर मोबाईलच्या दुनियेमध्ये आपण अनाहूतपणे कळत नकळत काही चुका करत राहतो आणि नंतर त्या चुकांमध्ये अडकून राहतो आणि स्वतःचं स्वास्थ्य बिघडून बसतो. आणि मॅडम ह्याच्यावरती तुमच्यासारख्यांनी काम करणं गरजेचं आहे, कारण भविष्यात हा फार मोठा गंभीर प्रश्न होणार आहे आणि या प्रश्नातून अनेक भावी पिढीचं नुकसान होणार आहे आणि याच्यावरही कोणीतरी काम करणं गरजेचं आहे. इम्रानभाई, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक चांगला उपक्रम केला. नेहमी आपण कुठल्या ना कुठल्या प्रसंगी असे कार्यक्रम घेत असतात आणि विशेष म्हणजे हे सगळे कार्यक्रम ते स्वतःच्या ताकदीनं करत असतात. आर्थिक मदतीपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लावत असताना ते कुठलाही उणेपणा ठेवत नाहीत. आज एक सुंदर कार्यक्रम आपण केलात. आम्हाला दिलेली ट्रॉफी आजपर्यंत आम्हाला मिळालेल्या ट्रॉफीपेक्षा सगळ्यात सुंदर ट्रॉफी आज तुम्ही दिलीत. म्हणजे आपलं जे काम करण्याचं विजन आहे इतकं चांगलं आहे. म्हणून आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून असं सुंदर आणि चांगलं विजन ठेवून आपण पुढं काम करावं. निश्चित चिपळूणमध्ये आणि कोकणामधून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि फाउंडेशनचा हा नावलौकिक असाच वाढत राहो एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून आमचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि आदरणीय यादव साहेब, आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संबोधित करताना विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत बहुमूल्य असे विचार या ठिकाणी व्यक्त केलेत. त्याचबरोबर सेश फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे इम्रानभाई, त्याचबरोबर सेशचे असणारे सगळे जे डायरेक्टर्स आहेत यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा असणारा गौरव केला. इथं व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत, कारण चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून या सुंदर चिपळूणच्या या कल्पकतेसाठी ज्यांनी आपल्याला मोलाचं असणारं योगदान दिलं
आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असेल किंवा अन्य प्रकारचे जे भविष्यातले जे उपक्रम आहेत त्यांना यशस्वी करण्यात ज्यांचं मोठं योगदान आपल्याला लाभणार आहे त्याच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी प्रामुख्यानं स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन या विषयावरती ते बोलतात. तर टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया चिपळूण नगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी आदरणीय प्रसादजी शिंगटे सर. पण त्याआधी जो मुद्दा राजमाने साहेबांनी इथं उपस्थित केला तो फार महत्त्वाचा वाटला मला, की आज जे काही ड्रग्स आणि याच्या विळख्यात चिपळूणसारखं इतकं छोटं शहरसुद्धा सापडू शकतं ज्याचा आपण यापूर्वी कधी विचारही केला नव्हता. ही खरं तर गंभीर बाब आहे. आणि अशा परिस्थिती, अशा प्रकारची परिस्थिती नेहमी येत राहते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोविडसारखी परिस्थिती आली होती की अचानक ती परिस्थिती आपल्यावर उद्भवली आणि ज्यांची इम्युनिटी कमी होते ते लवकर त्याला बळी पडत होते. तर आपल्याला कोविडच्या बाबतीत हे माहिती होतं नक्कीच की ज्या लोकांना असं वाटायचं की मला कोविड कधीच होणार नाही आणि ते कुठलेही निर्बंध न झुगारून किंवा निर्बंध झुगारून लोकांमध्ये मिसळायचे आणि त्यांनाच कोविड व्हायचं. आणि कोविडमध्ये असं जाणवलं की सगळ्यात पहिल्यांदा हे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की मलासुद्धा कोविड होऊ शकतो. हीच बाब ड्रग्सच्या बाबतीत आहे. मलासुद्धा लहान मुलगी आहे, मीसुद्धा पालक आहे. तर आपण सर्व पालकांनी हा विचार केला पाहिजे सर्वप्रथम की हे माझ्या मुलाच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतं. ही एखाद्या गोष्टीचं सोल्युशन काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा जर काय करायचं असेल आपल्याला तर ती गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागते. हा ॲक्सेप्टन्स नाही, हा मूळ मुद्दा आहे असं मला वाटतं. त्यामुळे सर्वप्रथम आज आपण इथून जाताना हा विचार नक्की करू की ह्या ड्रगच्या विळख्यात माझं मूलसुद्धा अडकू शकतं. हा जर विचार आपण ॲक्सेप्ट केला तर पुढची सोल्युशन्स खरंच सोपी आहेत. परीक्षांबद्दल बोलायचं झालं, जवळपास 8-9 वर्षानंतर स्पर्धा परीक्षा या विषयावर मी बोलायला उभा आहे. जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा बऱ्याचदा बोलायची संधी आली होती. त्यानंतर 8-9 वर्षानं मी ह्या विषयावर बोलतो आहे. 2014 साली मी जॉईन केली होती, सर्व्हिसेसमध्ये जॉईन केलं आणि आज 2023 म्हणजे जवळपास 9 वर्ष झाली. पण आज मला जेव्हा कळलं की मला UPSC MPSCवर बोलायचं आहे तेव्हा मी विचार करत होतो की आपला प्रवास कसा झाला आहे. तर माझा प्रवासाची सुरुवात अशी होती की घरी कोणी एक पाहुणे आमचे जे सर्व्हिसेसमध्ये सरकारी अधिकारी होते ते घरी आले होते आणि सगळे घरातले बसले होते. तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला सांगत होते की अशा परीक्षा असतात आणि आपल्याला परीक्षा देऊन सरकारी नोकरी करायची असते. तिथे मी एका वाक्यात उत्तर दिलं होतं, मला सरकारी नोकरी करायची नाही. तिथून ते आज हा माझा प्रवास होता. सरकारी नोकरी करायची नाही म्हणजे काय, तर त्या परीक्षांबद्दलचं माझं जे परसेप्शन होतं, मला जे वाटत होतं की हा सरकारी परीक्षा देऊन, ह्या UPSC MPSC ह्या परीक्षा देऊन सरकारी नोकरी केल्यावर मला असं वाटायचं की कुठलेही चॅलेंजेस नसतात, आपल्याला घरबसल्या व्यवस्थित पगार मिळतो आणि अशी गोष्ट आपल्याला नको. पण आज इथं उभं राहून सांगताना नक्कीच आनंद होतो आहे आणि समाधानी वाटतं की इतर कुठल्याही सर्व्हिसेसमध्ये जेवढी चॅलेंजेस नसतील तितकी चॅलेंजेस या स्पर्धा परीक्षांनंतर आपण जेव्हा एखाद्या हुद्द्यावर येऊन बसतो तेव्हा ती चॅलेंजेस समोर येतात. आत्ताच DYSP साहेबांनी सांगितलं की ड्रग्स आता हे त्यांच्यासाठी चॅलेंज आहे आणि ते या चॅलेंजचा कशा पद्धतीनं सामोरं करून या चिपळूणला या विळख्यातून घालवायचा प्रयत्न करतील, हे त्याच्यावरचं सोल्युशन काढायचा प्रयत्न करतील. अशा पद्धतीचं सोल्युशन काढण्याची संधी DYSP साहेबांनाच आहे. आज असं विचार करायला गेलं तर अशा प्रकारच्या समाजातल्या ज्या गोष्टींवर आपण नागरिक म्हणून बोट ठेवत असतो त्या सामाजिक, राजकीय, आरोग्य अनेक क्षेत्रातल्या अशा अनेक गोष्टींवर सोल्युशन्स काढण्याची आणि समाजाला कुठेतरी दिशा देण्याची संधी या परीक्षांमधून आपल्याला मिळते. खरं तर करिअर काउन्सिलिंग हा खरं तर खूप मोठा विषय, जसं सर म्हणाले, भोसले सर म्हणाले, असं उभे आपण सांगू शकणार नाही. पण एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. गांधी प्रतिष्ठानला 2 ऑक्टोबरला कार्यक्रम होता. तिथं असंच मी थोडंसं परीक्षांबद्दल बोललो तर एक 10वी-11वीची एक मुलगी मला भेटायला आली आणि मला म्हणाली की मला पण परीक्षा द्यायची आहेत. मग मी असं म्हटलं की तू आईवडिलांना घेऊन मला ऑफिसला भेट.
मग आपण विचार करू याच्यावर, असं उभे उभे मी तुला सांगू शकणार नाही. आणि मग तिने माझा नंबर घेतला आणि एक दिवस संध्याकाळी तिचा मेसेज आला की आम्ही येतो आहे, आम्ही भेटतो आहे. मी काय गडबडीत माझ्याकडनं तिला द्यायचं बोलायचं तिच्याशी राहून गेलं, पण तिने कंटिन्युअस फोन करून शेवटी माझी वेळ घेतलीच आणि संध्याकाळी 6:30-7 वाजता ती आली आणि आम्ही थोडंसं त्या विषयावर बोललो. मला असं म्हणायचं की स्पर्धा परीक्षा हा विषय इतका सहज आणि सोपा नाही आहे की मी आज इथे सांगितलं आणि लगेच काही मुलं परीक्षांना बसतील. याच्यात आपल्याला मी संधी आणि चॅलेंजेसबद्दल बोललो, पण तितकंच महत्त्वाचं हे आहे की याच्यामध्ये फेल्युअरसुद्धा आहे. आता ते माझ्या फेल्युअरबद्दल पण मी सांगतो. UPSCची एक्झाम मी देत होतो आणि आता हे जे सिलेक्शन माझं झालं आहे ते MPSCतून झालेलं आहे. UPSC म्हणजे IAS IPS ऑफिसर्स होतात. UPSCच्या 4 परीक्षा मी फेल झालेला आहे माणूस, म्हणजे फेल झालेला माणूस मी आज तुमच्यासमोर बोलतो आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे फेल्युअर पचवून त्यात झालेल्या चुका सुधारून आपल्याला अजून वर जायला ही परीक्षा एक संधी देते आणि आपल्यामध्ये त्या इम्प्रूव्हमेंट्स करण्याची संधी असते आणि मग आपण वर जातो. 4 परीक्षा फेल झाल्यानंतर मी MPSCकडे वळलो आणि मग MPSCची परीक्षा पास झालो. त्यामुळे या परीक्षांबद्दल टेक्निकल, आता मुलंही फार नाहीत, मी टेक्निकल फार बोलत नाही, पण या परीक्षांकडे वळताना याचासुद्धा नक्कीच विचार करायला लागतो. पण या आज इथं उभं राहून की बोलताना किंवा काम करताना याचं नक्कीच समाधान वाटतं की एखाद्या शहरात किंवा आपण काम करत असताना, काही गोष्टी करत असताना नागरिकांच्या आयुष्यात थोडा तरी बदल करण्याची संधी आपल्याला मिळते. याचं समाधान खूप मोठं आहे आणि या समाधानासाठी मी जी 4 फेल्युअर दिली ती वर्थ आहे असं मला वाटतं की 4 वेळा नापास झालो तरी चालेल, पण ही परीक्षा पास होऊन ही संधी मला मिळाली आणि या संधीचं आपण कसं सोनं करायचं हे आपण प्रत्येकाने ठरवायचं असतं आणि त्यामुळे ह्या परीक्षा देणं फार गरजेचं आहे. या कार्यक्रमात आपण इम्रानभाईबद्दल, त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याबद्दल त्यांना शुभेच्छाच आहेत. पण खरंच त्यांच्याकडनं ही अपेक्षा माझी पण आहे की अशाच प्रकारे, मी सरांशी पण हेच म्हणत होतो, सरांच्या म्हणजे सावर्ड्यात कॉलेजमध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम आणि हे होत असतात, पण तरीही मी सरांनाही म्हणत होतो आणि यांनाही असं म्हणतो आहे की आपल्याला खरंच करिअर काउन्सिलिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चिपळूणमध्ये काहीतरी करता आलं तर नक्की ती आज काळाची गरज आहे. कारण आज जर तुम्ही पाहिलं तर चिपळूणमध्ये किंवा कोकणामध्ये जे काही आम्ही अधिकारी आहोत ते 90% अधिकारी हे घाटावरचे आहेत. तर इथल्या प्रश्नांची, लोकांची, परिस्थितीची, पर्यावरणाची जाण असलेली इथलीच लोकं जर इथे परीक्षा पास होऊन आली तर कोकण हे स्वर्ग आहेच, तर त्याच्याहीपेक्षा सुंदर आपण त्याला नक्की करू शकतो. त्यामुळे ह्या भूमीला, इथल्या मातीतल्या मुलांची गरज आहे अधिकारी म्हणून, तरच आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून वर जाऊ शकू. या परीक्षांच्या फेल्युअरबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तर मी जेव्हा 3-4 परीक्षा परत त्या मुद्द्याकडे येतो, 3-4 परीक्षा फेल झालो तेव्हा घरात असं डिस्कशन चाललं होतं की म्हणजे UPSC मी देत होतो आणि UPSC फेल होत होतो. मग घरच्यांचं असं म्हणणं असायचं की तू UPSC बंद कर, MPSC कर, म्हणजे लवकर कुठली तरी पोस्ट मिळेल, संपेल तुझं, आमचंही डोक्याचं टेन्शन जाईल. मग मी त्यांना असं म्हटलं होतं, काही आपण त्या काळात म्हणजे 23-24 वर्षाच्या 25 वर्षाचे आपण असतो तेव्हा आपण पटकन असं उत्तर देतो की मी असं म्हटलं होतं माझ्या काकांना की शिवाजी आपल्या घरात जन्मावा असं तुम्हाला बिलकुल वाटत नाही. आणि तोच हा पॉईंट आहे की आपल्याला म्हणजे काय, शिवाजी आपल्या घरात जन्मावा असं वाटत नाही म्हणजे काय, तर आपल्याला परिश्रम घेऊन पुढे जाणारी व्यक्ती आपल्या घरात यावी असाविषयी वाटत नाही, ते परिश्रम दुसऱ्याच्या घरात असतील तर चांगलं आहे आपल्याला असं वाटतं. तर ही परिश्रम जरी आपण घेऊन या परीक्षांमध्ये इथंपर्यंत पोचत असू तर त्याच्यापासून मिळणारी संधी ही खरंच मोठी आहे. आज म्हणजे मी जी अपेक्षा व्यक्त केली की खरंच एखादा करिअर काउन्सिलिंगमध्ये खरंच कॉलेजमधली मुलं असतील असा एखादा कार्यक्रम नक्की आयोजित करावा आणि मी आयोजकांना विनंती करेन की त्या कार्यक्रमालाही मला बोलवावं. मी नक्की तिथे येऊन मुलांशी बोलेन. आज आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि आदर सत्कार केलात आणि साहेब
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याच्या माध्यमातून वेळ आपल्याला अपुरा होता, तर देखील अतिशय कमी वेळामध्ये आपण थोडक्यात याचा असणारा गाभा काय आहे स्पर्धा परीक्षांचा आणि विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात जर पुढं जायचं असेल तर कशाप्रकारे अभ्यासाच्या माध्यमातून तयारी केली पाहिजे याबद्दलचे अत्यंत अनमोल असे विचार आपण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. यानंतर आपण मगाशीच अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या चिपळूणवासियांबद्दल आपण बोललो. नुकतीच एक सूचना आलेली आहे चिपळूण सिटीजन मुवमेंटच्या माध्यमातून सतीशजी कदम आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी हे या विषयावरती काम करत आहेत. कोणत्या जर पालकांच्या याच्याशी निगडीत जर अडचणी असतील आपल्या पाल्याच्या संदर्भात तर जरूर आपण बिनधास्तपणे सतीश कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांशी आपण संवाद साधू शकता, त्यांची आपण मदत करू शकता. धन्यवाद. आपण पाहिलं आहे की याच जीवनामध्ये जशा त्या सोंगट्या पडतील त्याही परिस्थितीत आपल्या आयुष्याचा डाव जिंकता आली पाहिजे अशी जिद्द ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळते ते चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार. आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष प्रमुख अतिथी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय सन्मान्य शेखाजी निकम. सर्वांनाच मनापासून नमस्कार. इम्रानबाईच्या वाढदिवसानिमित्त खरं म्हटलं तर हा कार्यक्रम नव्हता, हा 2 दिवस आधी होता, पण तो योगायोगाने आज वाढदिवस देखील आहे आणि कार्यक्रम देखील उत्तम पद्धतीने. अनेक जणांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्याच पुन्हा मी रिपीट करणार नाही. मी एवढंच सांगेन की आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर कुठचंही क्षेत्र असो, सगळ्यांनी मगाशी MPSC UPSC स्पर्धा परीक्षे माध्यमातून बोलले, पण मी असं म्हणणार नाही की सगळ्यांनीच त्या परीक्षेच्या मागे लागा, कारण त्या परीक्षेचा रिझल्ट बघितला तर हार्डली 2 ते 3% असतात. मग 97% मुलांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. आणि ज्यावेळी परीक्षेला बसतो त्यावेळी तो प्रांत किंवा DYSP म्हणून त्या खुर्चीत बसून फिरतो की आपण झालो आहे असं समजतो, आणि जेव्हा फेल्युअर येतं त्यावेळी त्या मुलांसमोर बऱ्याच मोठे प्रश्न निर्माण असतात. म्हणून माझं नेहमीच सांगणं आहे की ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या आपल्याला पुढं जायच्याप्रमाणे आपण जर आपलं जीवन जगलो आणि त्या क्षेत्रामध्ये आपण काम करायचं ठरवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं. उद्या जर सचिन तेंडुलकरला आपण सांगितलं असतं नाही UPSC स्पर्धेलाच बस, तर तो काय कदाचित पास पण झाला नसता, पण आज जगाच्या त्याच्यावर राज्य करतं. त्यामुळे मला या मुलांना एवढंच सांगावं असं वाटेल की जिथं जिथं तुम्हाला शक्य आहे, जिथं जिथं तुमच्यामध्ये स्किल्स आहेत, ते स्किल्स वाढवण्याकडे तुम्ही जास्तीचं लक्ष द्या. तुमच्या आवडीचे जे जे छंद आहेत ते जपण्यासाठी तुम्ही जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा, कारण शेवटी वेळ महत्त्वाची असते. हरवलेली एखादी वस्तू तुम्हाला कधीही शोधता येईल, पण हरवलेली गेलेली वेळ तुमच्या आयुष्यातून जी जाते ती तुम्हाला परत कधी मिळत नसते. त्यामुळे विद्यार्थी दशेत ज्या गोष्टी करायच्या त्या त्याच वेळी केल्या तरच त्याचा उपयोग. मी स्वतः इथं BSc झालो, MSc झालो, परंतु त्यावेळी आम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत विद्यार्थीच्या काळात त्याचे दुष्परिणाम काय ते आता आम्हाला कळतं. क्रिश ज्योतीच्या मॅडमने आम्हाला आमंत्रण केलं की आम्ही त्यांना सांगतो नाही भरपूर काम आहे, इकडं काम आहे, तिकडं काम आहे, अजून इकडं जायचं आहे, कारण तिथं गेल्यावर त्यांचं फाडफाड सगळ्यांचं इंग्लिश बघितलं आमचं आम्हालाच कसं तरी वाटून जातं. त्यामुळे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी पण त्या शिकण्याच्या वेळीच केल्या पाहिजे. ठीक आहे, ज्याला MPSC UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आहे त्यांनी त्या पद्धतीने गेलंच पाहिजे. भरपूर कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे, कष्टाला सन्मान द्यायची तयारी ठेवली पाहिजे. सगळ्याच ठिकाणी जर तुम्ही कष्टाला सन्मान द्यायला ठरवलं आणि श्रम संस्कृती जपण्याचं ठरवलं तर आयुष्यात तुम्ही कायमस्वरूपी यशस्वी होऊ शकता. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आपलं करिअर देखील तेवढंच महत्त्व. अनेक जण म्हणतात बिहार राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं त्यांची का येतात, तर त्यातलं प्रमुख कारण आहे तिथे स्पर्धा परीक्षा पहिलीपासूनच चालू होते. आपण जेव्हा BA होतो नंतर आपण स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतो, परंतु त्यांच्याकडे पहिल्या वर्षापासूनच ह्या ॲक्टिव्हिटी होतात, वेगवेगळ्या स्पर्धा होतात, डिबेटिंग स्पर्धा होतात, वेगवेगळ्या शाळेय जीवनामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत घेत ती मुलं पुढं जातात आणि म्हणून ती मुलं चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतात. त्यामुळे तुम्ही मुलांनी त्या पद्धतीने लक्ष द्या. आज फार काय बोलावं असं नाही, कारण खूप वेळ झालेला आहे. त्यामुळे ज्याला ज्याला आपल्याला जगायचं आहे
त्या जगण्यासाठी आनंदाने जगायला आपण शिकलं पाहिजे. आपण नेहमीच स्पर्धा करत असतो, दुसऱ्यापेक्षा आपणच चांगलं राहिलं पाहिजे हे एक आपण गोषा ठरवत जातोस. आणि मग या सगळ्यामध्ये जे आनंदाचे क्षण तुमचे असतात ती बरीच वळणं सोडून आपल्याला निघून जात असतं. त्यामुळे ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे ते करण्याकडे पण मुलांनी प्राधान्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ते क्षण जगण्यासाठी प्रयत्न करा. जो खेळात असेल त्याने खेळामध्ये खूप लक्ष द्या. आजकाल आपण बघतोय एखादा प्रसिद्धीला आला तर आपण त्याचं कौतुक करतो, त्याचं सन्मान करतो, त्याला खूप मोठा सत्कार करतो, मोठी मिरवणूक देखील आपण त्याची काढत असतो. परंतु ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्या मुलाच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे त्यावेळी समाज म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीशी राहणं खूप गरजेचं असतं, कारण ती वेळ खूप महत्त्वाची असते. आणि त्यावेळी जर सपोर्ट मिळाला तर आयुष्यात त्या मुलांना काही ना काही करण्याची संधी आपल्याला मिळत असते. कितीतरी अशी उदाहरणं आहेत की परिस्थितीमुळे झगडूनसुद्धा त्यांनी यश मिळवलं. तुम्ही आम्ही इथं बसलेला प्रत्येकजण मला निश्चितपणे खात्री आहे की 2 वेळचं जेवण आम्हा सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मिळतं. परंतु या जगामध्ये अशी कितीतरी मुलं आहेत की 1 वेळ जेवणाची चिंता आहे, परंतु त्यांनी देखील जीवनामध्ये चांगलं काम, चांगलं यश मिळवलं. या चिपळूणमध्ये प्रांत म्हणून ज्यांनी काम केलं ते मटकर साहेब किंवा हजारे साहेब असतील. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, तुम्ही इथं बघितले असाल. पण मी जेव्हा माझ्या मागे दापोलीला ते शिकताना मी त्यांना दोघांनाही बघितलं आहे. अक्षरशः 1 वेळ जेवणाची चिंता असलेली त्या काळातली मुलं होती, परंतु आपलं एक ध्येय निश्चित केलं आणि ते ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनत, परिश्रम आणि ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केल्यामुळे त्यांना यश मिळू शकलं. त्यामुळे तुमच्यातलंही अनेक जण पुढं जातील, त्यामध्ये लक्ष ठेवा आणि सातत्याने काम करण्याकडे आणि चांगलं शिकण्याकडे आपण लक्ष. राजमाने सरांनी सांगितलं, सतीश वगैरे ही मंडळी काम करत आहेत की आज बरीचशी तरुण मुलं कॉलेजमध्ये वेगवेगळ्या व्यसनाच्या मागे लागत आहेत. ही देखील आपल्यासाठी सर्वांसाठी चिंतेची गोष्ट. विशेषतः पालक म्हणून जेव्हा तुम्ही आम्ही असतो त्यावेळी सगळ्यात काय झालं, हल्ली आजकालचा पालकच नाजूक झालं. मी देखील कॉलेज चालवतो, इथं भोसले सर आमचे प्राचार्य आहेत. आमच्यापैकी प्रत्येकाला जे फोन येतात पालकांचे, तो प्रत्येक फोन गरम पाणी नव्हतं, जेवणात मीठ कमी होतं किंवा दुसरी काहीतरी कारणं असेल. असा एकही पालक आम्हाला फोन करत नाही की हा शिकवणारा शिक्षक आज नव्हता. असं काय नाही, तर भौतिक सुविधामध्येच आपण इतके अडकून जातो आणि मग पालक नाजूक झाल्यामुळे बऱ्याचशा अंशी शिक्षकांना पण काही वेळा खूप अडचणी येत. कारण परवाच आमच्या इथं एक कंप्लेंट सोडवत होतो मी, ती आई इतकी भांडत होती. मी म्हटलं काय झालं, त्या शिक्षकाबरोबर भांडत होते. मी सहज तिथं शाळेत गेलो होतो. त्या म्हणाली माझा मुलगा टिबल सीट गेला, ह्या सरांनी पीटीच्या शिक्षकांनी एकाला खाली उतरून एक पाठीत मारला. मग म्हटलं काय झालं, नाही त्याचं काय व्हायचं असेल तर आमचं आम्ही बघितलं असतं, त्याने मारण्याचं माझ्या मुलाला काय संबंध. म्हणजे ही परिस्थिती आजची झालेली आहे. त्यामुळे पालकांनी पण नाजूकपणा सोडला पाहिजे, त्यांनी खणकर झालं पाहिजे आणि ह्यातून आपल्या मुलांशी संवाद, जसं मगाशी कोणी सांगितलं की मुलाशी मित्रत्वाचे संबंध ठेवून त्यांच्याशी संवाद साधण्याची कला देखील आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि मग त्या मुलाच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या कृतीप्रमाणे, त्याच्या गोष्टीप्रमाणे आपल्याला पुढं जाण्याची संधी त्याने मिळाली. कारण शेवटी आपण जगत असताना कायम स्पर्धा करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपला कधीच संपत नाही. जसं सिकंदर भारतात आला होता त्यावेळी त्यातल्या ग्रामीण एका छोट्या मुलीने त्याला विचारलं की तू भारत जिंकून काय करणार. त्यांनी सांगितलं भारत जिंकल्यावर मी बाकी सगळे देश जिंकणार. मग ते जे देश जिंकल्यावर तू पुढे काय करणार. ते सगळे देश जिंकून झाले की मग मी निवांतपणे जगणार. ती मुलगी त्याला म्हणते मग आत्ताच का निवांतपणे जगत नाहीस. कारण जर जगायचंच निवांत आत्ताच जग. सारखं आपल्याला पुढचं जर शोधत बसलो, सारख्या वेगळ्या स्पर्धा करत असताना आपणच सगळ्यांपेक्षा चांगलं असलं पाहिजे ही भावना जर आपण मनामध्ये निर्माण केली तर ज्या जगण्याचा आनंद आहे तो आपल्याकडून हिरावून जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण स्वाभाविकपणे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जगणं नेहमी चौफेर असलं पाहिजे. नुसतं एकाच बाजूने जगून काय उपयोग नाही. आपल्या सामाजिक काय परिस्थिती आहे, सामाजिक म्हणजे आता समाज म्हणजेची व्याख्या बदलले. आजकाल तर पुढाऱ्यांनी समाजाची व्याख्या संकुचित केली.
समाज म्हणजे आजूबाजूला आपण जे राहतो, आपल्या परिसरात आजूबाजूला जे जे लोक आहेत ते सगळे म्हणून आपण समाज. समाजाची मर्यादित व्याख्या न करता आपण सगळेजण मिळून समाज आहे. त्यामुळे समाजाचं काहीतरी देणं लागतं, या उद्देशाने देखील जगण्यामध्ये उर्मी असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सातत्यपूर्वक मदत केली पाहिजे आणि ज्यावेळी ज्या गोष्टी करायच्यात त्यावेळी त्यावेळीच आपण केल्या. एखादा जणा इथं बसला, ऑपरेशन टेबलवर तुम्ही असाल, आज तुमचं ऑपरेशन आहे आणि त्यावेळी तुम्ही आरोग्याचं निरोगी आयुष्यासाठी काय करावं हे पुस्तक वाचत असाल तर काय त्याचा उपयोग निश्चित होणार नाही, कारण वेळ तुमची निघून गेल. जसं बापू काणे म्हणाले की सैनिक स्कूलसाठी काहीतरी केलं पाहिजे, आमचे शिंगटे सर म्हणाले की MPSC स्पर्धा परीक्षेसाठी केलं पाहिजे. निश्चितपणे केलं पाहिजे, माझीही इच्छा आहे. पण माझंही असंच झालं की आता 14चं इलेक्शन झालं, त्याला पडलं, मग आता 19ला बघू काय होतं. 19चं जिंकलं म्हणून आता म्हणतो 24चं बघू. आता 24चं झालं तर पुढं म्हटणार माझ्या पोरग्याचं काय होतं बघू. ह्या सगळ्या ह्याच्यात जे काय करायचं आहे ते आपलं करणं राहून जातं, ही देखील खंत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत राहू, आशावादी आपण राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. आणि हे करत असताना फार काही न बोलता एकच फक्त एका शायराने एक शेर सांगितलं होतं, तो सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उम्र दराज से मांग कर लाए थे 4 दिन, उम्र दराज से मांग कर लाए थे 4 दिन, 2 आरजू में कट गए, 2 इंतजार में कट गए. त्यामुळे या वाट बघण्यातच आपलं सगळं जीवन संपू शकतं. म्हणून चांगलं शिकण्याकडे जास्त लक्ष द्या. इम्रानबाईचा आज वाढदिवस आहे, त्यालाही शुभेच्छा देतो. एक आपल्या कोकणातला कार्यकर्ता, छोटा माणूस एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकला कारण त्यांनी त्या क्षेत्राशी बांधिलकी पत्कर आणि बांधिलकी पत्करून उच्च पुढं जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो नुसता एकटा पुढं गेला नाही तर त्याच्याबरोबर जे विद्यार्थी आहेत त्यांनाही सपोर्टिंग भूमिका सातत्याने घेतली. त्यामुळे त्यालाही मनापासून शुभेच्छा देतो. असंच चांगलं काम समाजासाठी करत जा. तुझे सगळे मित्रमंडळ खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आजच्या दिवशी आयोजित केलेला आहे, त्यालाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि असेच चांगले कार्यक्रम नेहमीच आपण वेगवेगळ्या टप्प्यावर करूया. फक्त पुढच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल त्यावेळी फक्त विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन असू दे, नाही तर मुलं कंटाळतात सगळ्यांची भाषणं झाली तर. आणि हा कार्यक्रम आपला वेगळाच असेल आणि त्यांचं मार्गदर्शनासाठी वेगळ्या पद्धतीने आपण त्यांनाच चांगला मार्गदर्शक आणून आपण चांगल्या पद्धतीने काम करू. बापूने सांगितलं ती खरोखर विचारात घेण्यासारखी गोष्ट. कारण मी कालच माहिती घेतली, 500 पोलिसांचं परवा सिलेक्शन झालं, त्याच्यामध्ये फक्त राजमाने साहेब आपली 12 मुलं आपल्या जिल्ह्यातली सिलेक्ट. कारण आपल्याकडे ज्या पद्धतीने प्रशिक्षण असलं पाहिजे, ज्या पद्धतीने तिथं गेलं पाहिजे, त्यामध्ये आपण सगळेजण थोडंसं लक्ष कमी देतो आणि मग सिलेक्शन झाल्यावर आपण म्हणतो आम्हा लोकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आपणही त्या गोष्टीकडे लक्ष देऊया आणि चांगलं काम करण्याकडे सगळ्यांनी लक्ष देऊया. प्रशांत आणि मी काही वेगळे नाहीत, जरी तो बोलला कधी ह्याच्याकडे असतो त्याच्याकडे, इम्रान तुझ्याकडे असलं ते आपण एकच आहोत. आणि मी तर तुझं नेहमी कौतुक करत असतो, कारण वाशिष्ठीसारखं एवढं उत्तम काम केलं आहे. स्वर्गीय निकम साहेबांची अपेक्षा होती या कोकणामध्ये डेअरी धंदा, पोल्ट्री धंदा व्हायला पाहिजे. दुर्दैवाने ज्या पद्धतीने वरिष्ठांकडून साथ मिळाली पाहिजे होती त्या पद्धतीने कोकणामध्ये हे सगळं करायला मिळाली नाही त्यात. परंतु प्रशांतनी डेअरी धंद्यामध्ये अतिशय उत्तम लक्ष दिलेलं. म्हणून मी नेहमी सांगत आलं की आत्ताही हे केलेलं काम आहे ते यशस्वीच झालं पाहिजे. कारण इथून पुढे हे आपल्याला जसं पायनियर वर्क आहे त्या पद्धतीचं होणार आहे. त्यामुळे मी संगमेश्वरपासून जाताना प्रशांतचं कौतुक करत असतो. बरेच जण म्हणतात उद्या तुमचा कदाचित प्रतिस्पर्धी असेल, मी म्हणेन असेल तेव्हा असेल, त्यावेळी बघता येईल. परंतु जे उभारणीचं काम आहे ते खूप महत्त्वाचं आणि कोकणासारख्या ठिकाणी एवढा मोठा प्रकल्प करणं हे काम सोपं नाही. कारण आम्ही बऱ्याच वेळा हे प्रयोग करून बसलो आहे म्हणण्यापेक्षा फसलेलो आहोत आणि धंद्यामध्ये आपली लायकी नाही हे आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे तुझ्या पाठी आम्ही निश्चितपणे या उद्योगाच्या बाबतीत परिस्थितीवर मात करत विविध क्षेत्रात जे नैपुण्य मिळवणाऱ्या विविध व्यक्तींचा असणारा उल्लेख या ठिकाणी केला. विद्यार्थ्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे
आणि चांगलं शिक्षण घेण्याकडे सर्वांचा असणारा कल असला पाहिजे. त्याचबरोबर सेश फाउंडेशनच्या असणाऱ्या कार्याचा हा गौरव करत असताना व्यासपीठावरती असणारे ज्यांनी सहकाराच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे, पदार्पण करत असताना जो डेअरीचा असणारा प्रोजेक्ट कोकणामध्ये आणला ते वाशिष्ठी डेअरीचे सन्मान्य प्रशांत यादव यांच्या कार्याचा गौरव केला. आपण लगेचच वळतो आहे पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुप्रिया केमिकल्सचे मालक सन्मान्य तुषार गगनग्रास, त्याचबरोबर अभ्यंकर ऑटोमोबाईलचे हर्षद अभ्यंकर आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी अमोल यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. मूल्याचे अध्यक्ष अहमद कुंडलिक यांना देखील इथं आपण सन्मानित करूया. इब्राताई आपल्या एका संचालकाला आपण आमंत्रित करूया. जरा जोरदार टाळ्या उजवू द्या. बी मॅकॅनिकलमध्ये अत्यंत नेत्रदीपक असं यश त्या बुशाल खडस त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत, तर हा सन्मान स्वीकारत आहेत. मुशालची मम्मी या ठिकाणी हा सन्मान स्वीकारताना आदरणीय आमदार सन्मान्य शेखरजी निकम यांचे शुभास्ते या ठिकाणी मुशालचा असणारा गौरव त्यांना मम्मींच्या उपस्थित होतो आहे. नंतर हंझाला कादरी बी मॅकॅनिकल. हंझाला कादरी आहेत का? ते जर पटपट या. विद्यार्थी नसेल तर त्यांचे पालक असतील त्यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारा. हंझला कादरी बी मॅकॅनिकल. व्यासपीठावरचे असणाऱ्या मान्यवरांची उपस्थित हे आपण सन्मान करत आहोत. पुढच्या सन्मानासाठी अल्तमश हमदुले आपण व्यासपीठावरती अल्तमश हमदुले आपण तयारीत राहायचं आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या श्री लाईव्हचे सुरेश पवार यांनी खूप मोठं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांना देखील आपण सन्मानित करतो. मी शबीरबाईंना विनंती करतो की आपण सन्माननीय सुरेश पवार यांना सन्मानित करा. अल्तमश हमदुले बीकॉममध्ये नैपुण्य मिळवलं, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहे. इम्रान कोणकरी हा सन्मान करतात सुरेश पवार यांचा. यानंतर तन्वी सचिन डाकवे MBA. तन्वी सचिन डाकवे चिपळूणमधील प्रतिष्ठित फोटोग्राफर सचिन डाकवे यांची सुकन्या, तिला या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहे. साकीब हमदुले. साकीब हमदुले आहेत का? या साकीब हमदुले हे आमचे जनरल शेठ खताते, मिलिंद शेठ कापडी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. सर्व मान्यवरांच्या शुभास्तेपटी सन्मान करतो आहे. साकीब हमदुले MBA. अल्ताफ नाईक MBA मध्ये नैपुण्य, अल्ताफ नाईक. व्यासपीठावरचे असणारे सगळे मान्यवर. यानंतर बिलाल मालदार MBA मध्ये नैपुण्य मिळवलं, बिलाल मालदार. जरा एक घ्या. व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या उपस्थितीचा सन्मान करतोय. बरोबर 10 मिनिटात सगळे सन्मान होत आहेत, जरा प्लीज कॉपरेट करा. शेवटचे 10 मिनिटं. बिलाल मालदार MBA या. पुढचा सन्मान आहे स्वरा विजय गुजर BTech. स्वरा विजय गुजर आहेत का? या. स्वर्णी विजय गुजर या सन्मान या ठिकाणी स्वीकारला जातो. मी गुजर मॅडमना विनंती करतो की स्वर्णीचा या ठिकाणी आपण सन्मान स्वीकारा. BTechमध्ये नैपुण्य मिळवलं त्या स्वर्णीला या ठिकाणी तिच्या मातोश्री हा सन्मान स्वीकारतात. रबीना गुजव जिल्हा काँग्रेसचे असणारे उपाध्यक्ष हा सन्मान स्वीकारताना. त्यानंतर मोहम्मद समी आसिफ बिजले M.Pharmacy. मोहम्मद समी आसिफ बिजले. त्यानंतर शैमा देसाई M.Com आणि फिजा खतीब पोएट्री अँड बुक ऑथर. या उत्सव पूर्तीला विनंती आहे की आपण क्रमानं या ठिकाणी उपस्थित राहूया. व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या शुभास्ते आपले या ठिकाणी सन्मान केले जात आहे. फिजा खतीब आहेत का? फिजा. पुढचं सत्कार मूर्ती आहेत पूजा बाबू जंगम. पहिलं शैमा देसाई यांना सन्मानित केला जात आहे. या. नाव पुकारल्यानंतर आपण इथं थांबा. यानंतर आता फिजा खतीबचा सन्मान होतो, पोएट्री अँड बुक ऑथर. भविष्यातली कोकणातली आपली कवयित्री असणार आहे फिजा खतीब. यानंतर पूजा बाबू जंगम MBA. ऐका पूजा बाबू जंगम.
सलीम नाझीम अफवारे, बी सिव्हिल. सलीम नाझीम अफवारे आणि मनाम नाझीम अफवारे, दोघी भगिनी आहेत, सामाजिक कार्यकर्ते. सालीम नाझीम अफवारे, बी सिव्हिल. आणि त्यानंतर मनाम नाझीम अफवारे, नाझीम अफवारे यांचे असणारे हे एक सुपुत्र आणि सुकन्या. मनाम नाझीम अफवारे, मरियम नाझीम अफवारे. यानंतर सानिया हिजायत अलवारे, आपण या ठिकाणी उपस्थित राहा. सानिया अलवारे आहेत का? व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान केला तर सानिया अलवारे आहेत का? नसेल तर त्यांच्या नातेवाईकांनी सन्मान स्वीकारला तरी चालेल. कोणतरी आलेत बघा. सानिया अलवारेचे कोण पालक आहेत का? त्यानंतर विशाखा संजय खातू, MBA. वंशिका संजय खातू, वंशिका संजय खातू आहेत का? पालक कोण असतील तर तो सन्मान स्वीकारा. जवळचे नातेवाईक असतील. वंशिका संजय खातू या. जरा जोरदार टाळ्या हो जाऊ द्या. वंशिका संजय खातू. यानंतर समीना नासिर कासकर, MBA. समीना नासिर कासकर आहेत का? समीना नासिर कासकर. नवाज हसन ममतुले, समीना नासिर कासकर आहेत का? या. नवाज हसन ममतुले आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारतात. सन्माननीय मिलिंद शेठ कापडी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. नंतर फजीला अब्दुल कादिर मुकादम, MBA. व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आपण हे सन्मान करताना यानंतर पुढच्या सन्मानासाठी आपण तयारीत राहूया. आकांक्षा गजानन बिरगल, MBA. आकांक्षा गजानन बिरगल. आकांक्षा गजानन बिरगल, MBA हा सन्मान स्वीकारतात. सन्मान्य सतीश जी अरे हॅपी बर्थडे बोला की.